साहित्यामध्ये ह आहे आणि व्यंगचित्रकलेमध्ये हास्य असल्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा ह आहे. तर ह प्रकार काय आहे? तर समजा मी असं नुसतं काढून दाखवलं तुम्हाला. आता मी तुम्हाला म्हटलं की हा खरं म्हणजे चेहरा आहे, तर याच्यावर आपला कोणाचाही विश्वास बसणार नाही. माझा आहे, माझा विश्वास आहे. याचं कारण म्हणजे मला प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक चित्रामध्ये, प्रत्येक शिल्पामध्ये काही ना काहीतरी त्याच्यामध्ये दडलेलं आहे, ते मी शोधण्याचा प्रयत्न करत असतो. तोच हा प्रकार आहे. उदाहरणार्थ हा चेहरा कसा आहे, तर हा असा आहे चेहरा. आत्ताची आजी आत्ताच्या आपल्या नातवाला काय सांगत असेल? 100 वर्षापूर्वीचं वाक्य होतं, दिव्या दिव्या दीपत्कार. आत्ताची आजी म्हणते, हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. 100 वर्षापूर्वीचा फरक बघा. आजीच्या वेशभूषेमध्ये, केशभूषेमध्ये फरक आहे. ते लहान मुलाच्या वेशभूषेमध्ये फरक आहे. दोनच गोष्टींमध्ये रसिक फरक पडलेला नाही आहे. तो म्हणजे संध्याकाळच्या वेळी मुलांना बाहेर जाऊन खेळावं असं वाटतं आणि आजीचं आपल्या नातवावरचं प्रेम. भारतामध्ये जी काही ते एकत्र कुटुंब पद्धती शिल्लक आहे, ती या टेलिव्हिजन आणि क्रिकेट ह्याच्या मिश्रणामुळे टिकलेली आहे. म्हणूनच घरामध्ये टीव्हीवरती मॅच सुरू असताना घरातल्या सगळे एकत्र येतात, इन्क्लुडिंग कुत्रा, तो सुद्धा येतो. म्हणूनच ही एकत्र कुटुंब पद्धती शिल्लक आहे. एक आहे विद्या क्लासेस आणि एक आहे यश क्लासेस. विद्या क्लासेस काय करतं? वर्षभर जुन्या प्रश्नपत्रिका सोडवून घेऊ, फी 100 रुपये. आणि यश क्लासेस आहे तर फक्त आदल्या दिवशी उद्याच्या प्रश्नपत्रिका सोडवून देऊ, फी 10,000 रुपये. प्रश्न इतकाच आहे की कुठल्या क्लाससमोर गर्दी आहे. काही माणसं अशी असतात ना की ते कुठल्याही एका भाषेत बोलत नाही, ते 2 भाषा मिक्स करून बोलत असतात, इंग्लिश मराठी. अशा माणसांचे बोलून असे असतात. तर अ आणि ए आहे इंग्लिशमधला. अरे यु नो लास्ट वीक आय हॅड बीन टू बेंगलोर. तिथे मला अशोक भेटला होता आणि व्हॉट अशोक सेड टू मी, तो म्हणाला की त्याला खरं म्हणजे कोईम्बतूरला जायचंच नव्हतं, बट आय टोल्ड हिम की दिस इज नॉट गुड, पण तू काय कर, इंग्लिश मराठी इंग्लिश मराठी इंग्लिश मराठी. अरे एका सरळ कुठल्या तर एका भाषेमध्ये बोल ना, अर्ध अर्ध कशाला बोलला पाहिजे? अशी माणसं शक्यतो अशा प्रकारची दाढी आणि टाय बी लावलेल्याची हिंडत असतात की शरद पवार यांच्या पक्षामधले काही आमदार फुटून निघाले. ते बघितल्याबरोबर मला जे चित्र सुचलं ते हे आहे. एक परिस्थिती अशी जी सगळ्यांना हवीहवीशी वाटते पण ते शक्य नाही आहे. काहीशे कोटी लोकांमध्ये सुद्धा एखाद्याला शक्य आहे की नाही मला माहिती नाही आहे. ती म्हणजे ही वजन विरहित अवस्था. ते हिमालयात जाऊन काहीतरी जाऊन वगैरे काहीतरी करावं लागतं वगैरे, जे आपल्याला कोणालाही शक्य नाही आहे. एक अवस्था अशी आहे की सगळ्यांना शक्य आहे, पण अजिबात त्या वाटेला जाऊ नका. तुमचं वजन बघण्यासाठी 2-2 काटे लागतात बुवा, ही परिस्थिती कधी आणू देऊ नका. नमस्कार. साहित्य, नाट्य, चित्रपट, चित्रकला, संगीत आणि विडंबन अशा विविध क्षेत्रांमधून होणाऱ्या मराठी माणसाच्या मुसाफिरीचा वेध घेणारा, मराठीपण साजरा करणारा, मराठी संस्कृतीच्या ऐश्वर्याचा सौंदर्य सोहळा लोकसत्ता अभिजात लिट फेस्टमध्ये मी भक्ती सावंत बोरकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मराठी समुदायाला लिट फेस्ट संकल्पनेची आणि त्याच्या आवाक्याची जाणीव करून देणारा लोकसत्ता अभिजात लिट फेस्टचा हा पहिला उपक्रम आजपासून पुढे 8 दिवस सुरू राहणार आहे, ज्यात विविधांगी आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम सादर होतील. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत सारस्वत बँक. कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत केसरी टूर्स आणि सहाय्यक आहेत कौटिल्य मल्टीक्रिएशन आणि CFS. तसंच पावर्ड बाय पार्टनर आहेत कालनिर्णय. वर्तमानपत्र आणि व्यंगचित्र यांचं एक अतूट नातं आहे. आजवर अनेक ख्यातनाम व्यंगचित्रकारांनी वर्तमानपत्रांना आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून ओळख मिळवून दिली आहे आणि तसंच अनेक वर्तमानपत्रांमुळे व्यंगचित्रकारांना सुद्धा संधी मिळाली आहे. हे नातं वर्षानुवर्ष असंच फुलत राहिलं आहे. आत्ताच्या डिजिटल युगात व्यंगचित्र ही कला लोप पावते की काय असं वाटत असताना व्यंगचित्रसुद्धा नव्या स्वरूपात वाचकांना भुरळ पाडत आहेत. ही व्यंगचित्र आपल्याला अशीच हसवत राहणार आहेत. समाजातल्या घडामोडींवर, समस्यांवर आपल्या व्यंगचित्रांमधून बोट ठेवणारे आणि लोकसत्ताच्या काय चाललंय का या सदरातून तुमच्या भेटीस येणारे व्यंगचित्रकार श्री प्रशांत कुलकर्णी सर इथे उपस्थित आहेत. सर, मी तुमचं स्वागत करते लोकसत्तातर्फे आणि आता या कार्यक्रमाचे सूत्र मी प्रशांत सर यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद.
आपल्या सर्वांचं या चित्र आणि वाङ्मय या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. चित्र आणि वाङ्मय हे दोन स्वतंत्र प्रकार आहेत असं वरकरणी जरी दिसत असलं तरी त्याच्यामध्ये एक नातं आहे. ते नातं हे आहे की जसं वाङ्मयामध्ये अनेक प्रकार आहेत, काव्य आहे, कथा आहे, कादंबरी आहे, तत्त्वचिंतन करणारे लेख आहेत, ते सगळे प्रकार त्या आशयाचे हे व्यंगचित्रकलेमध्ये सुद्धा आहेत. त्याचीच मी काही उदाहरणं तुम्हाला दाखवणार आहेत. मुळात व्यंगचित्रकला म्हणजे काय तर परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याचा एक ती सवय असते. त्याला आपण व्यंगचित्र म्हणतो, चित्राच्या माध्यमातून. ह्युमर आहेच, तर वेगळा प्रकार म्हणजे काय तर सुरुवात मी फक्त एक काढून दाखव. का कसं आहे, साहित्यामध्ये ह आहे आणि व्यंगचित्रकलेमध्ये हास्य असल्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा ह आहे. तर ह प्रकार काय आहे तर समजा मी असं नुसतं काढून दाखवलं तुम्हाला. तर हे आपण ह्याला ह म्हणतो वगैरे सगळं ठीक आहे, कारण आपल्याला तसं शिकवलेलं आहे म्हणून. पण जर दृष्टिकोन बदला असं आपण जेव्हा म्हणत असतो तेव्हा प्रत्येक स्केचमध्ये काही ना काहीतरी दडलेलं असतं. ते दडलेलं काय आहे ते व्यंगचित्रकार तुम्हाला सांगत असतो. आता मी तुम्हाला म्हटलं की हा खरं म्हणजे चेहरा आहे, तर याच्यावर आपला कोणाचाही विश्वास बसणार नाही. माझा विश्वास आहे. याचं कारण म्हणजे मला प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक चित्रामध्ये, प्रत्येक शिल्पामध्ये काही ना काहीतरी त्याच्यामध्ये दडलेलं आहे, ते मी शोधण्याचा प्रयत्न करत असतो. तोच हा प्रकार आहे. उदाहरणार्थ हा चेहरा कसा आहे तर हा असा आहे चेहरा. हे फक्त या रेषा तिथे होत्याच, त्या फक्त मी तुम्हाला दाखवल्या इतकंच आहे, त्याचा अर्थ आहे. रसिको, वाङ्मयामध्ये जसे प्रकार असतात, वसंत सरोटे या ख्यातनाम व्यंगचित्रकारांनी साहित्याचा इतका विलक्षण अभ्यास केला आणि इतके विलक्षण त्यांनी काहीतरी आपल्यासमोर मांडलेलं आहे. त्यांची एक मालिका आहे. ती मालिका आहे ती अक्षरशः या नावाची मालिका आहे. अनेक अक्षरांना त्यांनी व्यक्तिमत्व दिलं आणि अक्षरं कशी बोलतायत एकमेकांची हे त्यांनी दाखवलं. हे कुठल्याही साहित्यिकाला त्या अर्थाने जमलेलं नाही जे सरोटेने दाखवलं त्याच्यामध्ये. त्यामुळे पुढचं चित्र जे आहे ते मी तुम्हाला तेच दाखवतोय. हा वाङ्मयामधला ङ आहे. एरवी कधीही आपल्याला दिसत नाही. हा तो ङ आहे आणि त्याच्यामध्ये समोरचा जो गोल आहे, डच्या पुढे एक टिंब आलं की तो ङ तयार होतो आणि तो म्हणतोय की केवळ माझ्यामुळे तुला एक वेगळाच अर्थ आला आहे हे मी स्वतः सांगायला हवं का तुला. म्हणजे इतकी विलक्षण त्याच्यामध्ये कल्पकता आहे. ही कल्पकता सरोटे यांनी मराठी माणसाला शिकवलेली आहे. त्यामुळे व्यंगचित्रकला आणखीन साहित्य यांचं हे जे अद्भुत नातं आहे हे असं आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळतं. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की त्यांची एक मालिका आहे. कादंबरी हा कलाप्रकार आपल्याला माहिती आहे वाङ्मयामध्ये असतोच. काय असतं कादंबरीमध्ये? भला मोठा काळपट असतो आणि या काळपटावरती अनेक व्यक्तिमत्व असतात. तर हे सगळं निव्वळ 5 चित्रांमध्ये सरोटेने दाखवलेलं आहे. निव्वळ 5 चित्र आणि 100-125 वर्षांचा त्यांनी इतिहास त्याच्यामध्ये असं कॉन्सन्ट्रेट करून मांडलेलं आहे. उदाहरणार्थ 100 आणि कुठली त्यांनी मॉडेल घेतलेलं आहे काय ते जेवणाच्या पद्धतीतून समाज कसा कसा बदलत गेला हे त्यांनी निव्वळ 5 चित्रातून दाखवलेलं आहे. पहिलं त्या मालिकेचं नाव आहे सहनव बनोगतो. ते सहनव बनोगतो. हे दिसते तुम्हाला? दिसत असेल अशी माझी आशा आहे, कारण मी आता याच्या पलीकडे काय करू शकत नाही. तर सहनव बनोगतो ते सहनव बनोगतो काय चित्र आहे? 100-125 वर्षांपूर्वीचं हे चित्र आहे. त्याच्यामध्ये जेवणाच्या पंक्ती बसलेल्या आहेत. ब्राह्मण कुटुंब आहे आणि पाटावरती बसलेली आहे. समोर ताटं मांडलेली आहेत. तांब्या भांडी दिसत आहेत आणि सगळे ब्राह्मण अशासाठी आहेत की सगळ्यांच्या गळ्यात जानवी आहेत. एक छोटा मुलगा आहे, त्याची अजून मुंज व्हायची आहे, तो इकडे आहे आणि वरती कोनाड आहे. त्या कोनाड्यामध्ये कदाचित 5 सुपारी असेल. वरती ओम लिहिलेलं आहे, म्हणजे बहुतेक गणेशोत्सवामध्ये तिथं गणपती बसत असेल. अशा कल्पना आपल्याला करायच्या आहेत चित्रातून. हा जी मजबूत तो वाडा आहे, बेसिकली घर नाही आहे, ते वाडा आहे. त्याची दरवाजाची जी चौकट आहे त्या चौकटीच्या आतमध्ये एक बाई आहेत. त्या बाई हातात कदाचित तुपाचं तांबलं घेऊन उभ्या असतील, कारण पुरणपोळी असेल
असं आपण मानायचं म्हणून त्या थांबलेल्या आहेत. आणि जसं जेवण सुरू होईल तसं त्या वाढायला येते आणि सगळेच लोक आपले पारंपरिक जे आहे ओम सहना बनवतो सोनू बनवतो एकत्र या एकत्र भोजन करू वगैरे असं अशा प्रकारे ते म्हणतायत. अगदी पाठीमागे त्या दरवाजाच्या आतमध्ये एक बाई आहे, त्या कदाचित पुरणपोळ्या करत असतील चुलीवरती. इतके बारीक सारीक तपशील ह्या छोट्या चित्रांमध्ये सरवटेने दाखवलेले आहेत. अर्थात हे जे चित्र आहे हे बरोबर साधारण 100-125 वर्षांपूर्वीचं चित्र आहे. त्यावेळेला ह्याचं एकत्र कुटुंब पद्धती होती. सगळे एकत्र पुरुष मंडळी पहिल्यांदा जेवायला बसणार, ही सगळी व्यवस्था त्या काळातली आहे. आणि त्याच्यानंतरचं चित्र बदललं. काय झालं, अंदाजे हे सगळ्या चित्रानंतर 20 वर्ष लोटली. 20 वर्षामध्ये एकत्र कुटुंब पद्धती संपली. लोक स्वतःच्या नोकरीसाठी वेगवेगळ्या उद्योगासाठी छोटी छोटी कुटुंब करून ते शहरामध्ये निम शहरामध्ये जाऊन राहायला लागले. तिथे पुन्हा जेवणाच्या पद्धती आल्या. पुन्हा तेच छोटं कुटुंब आहे, त्यांना 2-3 मुलं आहेत. हास्य विनोद, पहिल्या चित्रामध्ये कोणी हास्य विनोद करत नव्हतं. या चित्रामध्ये ते हास्य विनोद करताय म्हणजे कुटुंबामध्ये मोकळेपणा आला. पाटावरती बसलेले आहेत, अजून भांडबिंड आहेत. आणि ती आई जी आहे, ती आई आता एकटीच आहे त्या घरातली काम करणारी. ती स्वतः काहीतरी स्वयंपाक करून सगळ्यांना मांडते आहे. आणि तिथे पितळेचा कुकर आहे चुलीवरती ठेवलेला. हे तपशील आता बघायला सुद्धा तुम्हाला मिळणार नाही कुठे. पण हे सगळे तपशील असं दिसतं आपल्याला की ती एकत्र कुटुंब पद्धती जी होती ती आता संपलेली आहे. छोटी कुटुंब निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. 20 वर्षांचा काळ लोटलेला आहे. जेवणाचं हेच मॉडेल आहे. अजून ह्याच्यानंतर जेवणाच्या मॉडेलमध्ये काय फरक पडला 20 वर्षांच्या कुटुंबामध्ये, तर हा जो मुलगा दिसतोय इथे, कदाचित त्याला नोकरी लागली असेल बऱ्यापैकी. आणि ते अजून छोट्याशा अधिक मोठ्या शहराकडे कदाचित आले असतील. आणि म्हणून त्या चित्रामध्ये ते दिसत आहे त्या ते टेबल खुर्चीवरती बसलेले आहेत. मुलं आहेत, नवरा हास्य विनोद करत भोजन सुरू आहे. आणि ती बाई वाढती आहे, याचा अर्थ ती नोकरी करत नाही आहे, ती वाढती आहे. स्वतः स्वयंपाक करायचा, तुमच्या सगळ्यांची जेवण होऊ दे मग मी बसेन, हे जे वाक्य होतं हे वाक्य तिथे तुम्हाला दिसतंय. आणि तांब्या भांडं आहे, डायनिंग टेबल आहे. अजून प्लॅस्टिकची बाटली आलेली नव्हती, तिचा शोध लागलेला नव्हता पाण्यासाठी. हा तपशील आहे. त्याच्या पुढचं जे चित्र आहे ते हे आहे. आता बरोबर मी आणि माझी 2 मुलं, हे जे आहे ना हे सुरू झालं. आता तुम्हाला तिथे जग दिसतोय, काचेचा जग, छोट्या छोट्या बाटल्या आणि देवाणघेवाण सुरू आहे. आणि याचा अर्थ स्त्री पुरुष समानतेला सुरुवात झालेली आहे. एका पातळीवरती ते आहेत सगळेजण. याचा अर्थ इतकाच आहे ते बाईनं नोकरी करायला सुरुवात केलेली आहे. ही 20 वर्षानंतरची अजून परिस्थिती बदललेली आहे. आता ह्याच्या शेवटचं चित्र काय असू शकेल, तर शेवटचे चित्र हेच आहे जे अजूनही लागू आहे. ते म्हणजे जेवणाच्या पद्धतीमध्ये डायनिंग टेबल कटऑफ झालेलं आहे घरातून. नो डायनिंग टेबल. मग जेवायचं कुठे? TV समोर बसून. घरातली सगळी मंडळी, पाहुणे मंडळी पण आलेली आहेत, ते सगळी TV समोर बसून करमणुकीचा आस्वाद घेत काय जेवतो ह्याच्याकडे लक्ष न देता त्यांचं भोजन सुरू आहे. त्या आजी आहे त्यासुद्धा मांडी घालून खाली बसलेल्या आहेत, तांब्या भांडे शेजारी दिसते त्या सगळे बस. याचा अर्थ इतकाच आला की करमणुकीची साधनं ही सर्वांसाठी समान झाली. मला हे पुस्तक वाचायचं आहे, मला ते गाणं ऐकायचं आहे, मला हा चित्रपट पाहायचा आहे, हे संपलं. TV वरती जे दाखवत आहेत सर्वांसाठी समान आहे. असं करमणुकीच्या बाबतीमध्ये लोएस्ट पॉसिबल हे जे काय आहे ते आपण गाठलेलं आहे. आणि ह्याच्यात आता फक्त मोबाईलची भर पडेल याच्या पुढच्या चित्रात, ह्याच्या पलीकडे काही नाही. पण हे सरोटे यांचं ही जी मालिका आहे ही एका मोठ्या कादंबरीचा आवाका सांगणारी आहे. हे मला फार महत्त्वाचं वाटतं. कादंबरी संपली, आणखीन काय साहित्यातला प्रकार आहे? काव्य. आज काय वाच तू डोळ्यात माझ्या, किंवा हे जे गाणं आहे की तू असा जवळी राहा, हे आपल्या सगळ्यांना भावगीत, पहिलं कविताच असते ती, नंतरचं जे भावगीत होतं, नंतर कोणीतरी गातं वगैरे. हे सगळं जे ऐकताना आपण एका वेगळ्या विश्वात जातो. अगदी डोळे मिटले आणि समजा ते गाणं लागलं तर आपल्या डोळ्यासमोर विविध पात्र येतात, कदाचित त्यात आपण सुद्धा असतो बऱ्याच वेळा, तरुणपणचे आपले दिवस. हा सगळा जो काही अनुभव आहे काव्याचा किंवा भावनोत्कटेचा, तर तो श्रीधर फडणीस यांनी मांडलेला आहे. दोघे एकमेकांशी बोलत नाही आहे, पण दोघांची मनं एकमेकांशी बोलत आहेत. दोघांचा हृदयांचा संवाद सुरू आहे. नदीकाठी बसलेले आहेत, सायकली एकमेकाला टेकून उभे आहेत.
त्यांच्या चपलासुद्धा एकमेकासमोर वेगवेगळ्या ठेवलेल्या आहेत. 2 पक्षी गात आहेत, 2 मासे पोहत आहेत आणि झाडांची फुलंसुद्धा जोडी जोडीनं पडलेली आहेत. तर असं एक विलक्षण भावरम्य जे आहे, ह्याच्यात हे कविताच आहे. हे चित्र, हे व्यंगचित्र म्हणजे कविताच आहे. म्हणून म्हणतो की त्याच्यामध्ये जे नातं आहे ते असं नातं आहे. आता थोडंसं तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार करूया. किंवा युद्ध सुरू आहेत जगभरामध्ये आणि आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे की मोठे मोठे लेख आपण वाचतो, मोठी मोठी पुस्तकं वाचतो युद्धावरची आणि एकूण या जगाचं काय होणार वगैरे वगैरे वगैरे. तर सगळ्यामध्ये आहे की समबडी हॅज टू बी अ वाईज मॅन बट नो बडी इज अ वाईज मॅन. ही आपल्या सध्याच्या जागतिक पातळीवरचं जे काही सुरू आहे, 2 देशांमध्ये सोडून द्यायचं, युद्ध संपतं केव्हा आणि पुन्हा केव्हा सुरू होतं आपल्याला कळसुद्धा नाही, असं सगळं सुरू आहे. पण सगळ्यांच्या मनामध्ये एक भीती आहे की कोणीतरी येऊन ते न्यूक्लिअर बॉम्बचं बटन दाबेल आणि मग सर्वनाश होईल. ही भीती प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. कारण असं आहे त्याच्यामध्ये की मूर्खपणा कोणी करायचा एवढंच ठरायचं रे, बाकी मी करू का तू करतोस, हे आहे. हे सगळं जे आहे हे कॉन्सन्ट्रेशननी व्यंगचित्रामध्ये येतं. भलं ह्याचं 200, 250, 300, 500 पानाचं पुस्तक असेल, याचा जो काय सारांश आहे, जुल्स स्टॉबर नावाचा एक स्वित्झर्लंडचा व्यंगचित्रकार आहे, त्यांनी मांडलेला आहे. एका चित्रात एकही शब्द नाही. फुगा आहे, पृथ्वी म्हणजे फुगा आहे आणि फुग्यावरती 2 जण तलवारीने लढाई करत आहेत. कुठल्याही क्षणी ती तलवार त्या टोकाला लागू शकेल, मग काय बॉम्बचं बटनच. बरं, हे जे सगळं आहे म्हणजे किती कॉन्सन्ट्रेशन आहे या चित्रांमध्ये. आणखीन एक तुम्हाला सांगतो की जेव्हा युद्ध संपतात त्याच्यानंतर एक वेगळाच खेळ सुरू होतो. तो खेळ असतो वाटाघाटींचा. मग आज काय युद्धविराम झाला तरीसुद्धा त्यांनी 100 माणसं मारली, मग त्यांनी आमची विमानं पाडलीच नाहीत, आम्हीच त्यांची पाडली, हे सुरू होतं. सगळं युद्ध संपल्यानंतरच्या गोष्टी आता या सगळ्या. याला म्हणतात बुद्धिबळ. बुद्धिबळ कोण खेळतंय? आणखीन एक असंच व्यंगचित्र आहे की जे बॉक्सर्स आहेत, बॉक्सिंग खेळून झाल्यानंतर ते बुद्धिबळ खेळत आहेत. याचा अर्थ त्यांच्याकडचे बॉम्ब गोळे संपलेले आहेत, आता फक्त वाटाघाटी टेबलावरच्या सुरू आहेत. हे जे सगळं जगामध्ये चालू असतं, काही एक शब्द वापरलेला नाही कोणी, पण सगळं बरोबर कळतं. परवाच्या महेश एलकुंचवार यांच्या भाषणामध्ये आपण काही लोक असाल त्यावेळी त्याने असं एक उल्लेख केला की आपल्या समोर जे काही आहे तो भास आहे की काय असं वाटावं, ते सत्य नाहीच आहे. मग सत्य काय आहे तर त्याचा शोध सुरू आहे वगैरे, अशा प्रकारचं त्यांचं अत्यंत तत्त्वज्ञानविषयक विवेचन सुरू होतं. हे सगळं एक स्टाईनबर्ग नावाचा एक कार्टुनिस्ट आहे अमेरिकेमध्ये, आता नाही आहे ते. फार म्हणजे फार वेगळ्या प्रकारची चित्र त्यांनी काढलेली आहेत, शब्द जवळपास नाहीच. आणि अशी त्यांची एवढे व्यंगचित्रांची पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यांच्या नावाचं मोठे म्युझियम अमेरिकेमध्ये आहे. एक चित्र त्यांनी काढलेलं आहे ते मला भयंकर विलक्षण वाटतं की आपल्या सगळ्यांच्या कल्पनेला कसा छेद देणार आहे. ते म्हणजे प्रतिबिंब, रिफ्लेक्शन्स या नावाचं त्यांचं एक पुस्तकच आहे, त्याच्यामधलं हे चित्र आहे. प्रतिबिंब म्हणजे काय तर जे वरती दिसतं त्याचं पाण्यामध्ये जे पडतं ते प्रतिबिंब, पण पाणी हलत असतं. मग 2 मायनस बरोबर 1 पॉझिटिव्ह असं त्याच्यामध्ये त्यांनी एक मनाचे गणित मांडलेलं आहे. आणि त्यांचं ते पुढचं चित्र आहे ते रिफ्लेक्शन्स या नावाचं आहे. आपण उजवीकडनं बघायला सुरुवात करूया चित्र. ते झाड आहे, त्या झाडाचं प्रतिबिंब खाली बरोबर तिरकं पडतं कारण ते हलतं ना, पाणी हलणार आहे म्हणून तर त्रिकोण झालेलं आहे पाण्यामध्ये. हा माणूस बघतोय काठावर उभं राहून. जे झाड सरळ आहे ते पाणी हलत असल्यामुळे त्याचा जो बुंदा आहे तो वेडावाकडा, ते स्वाभाविकच आहे, असं बघतोच आपण. त्याच्या बाजूला जे घर आहे कौलारू ते वेडावाकडंच हलणार. त्याच्यावरची जी वीज आहे ना ती वीज मुळात हलते, ती हलणाऱ्या पाण्यामध्ये तिचं प्रतिबिंब आल्यामुळे ती सरळ रेष आहे. हा एक वेगळाच विचार आहे. तो जो झेंडा आहे तो झेंडा फडकणारा आहे म्हणून तो पाण्यात त्याचं प्रतिबिंब सरळ पडतं. इतक्या तरलतेनं विचार करणं आणि ते मांडणं आणि त्याच्याकडे आपण तासनतास बघतो आणि आपण विचार करत राहतो, हे स्टाईनबर्गच्या चित्राचं कौतुक आहे खरं म्हणजे. हे सगळे प्रकार आहेतच, पण आपल्या मराठी लोकांचा आणखीन एक आवडता कला प्रकार हा आहे, ती म्हणजे हास्यचित्र. हास्यचित्र म्हणजे काय, एखादी कथा असावी दिवाळी अंकामध्ये 4-5 पानांची आणि त्याचा जो शेवट असतो तो शेवट समजा आपण कॉन्सन्ट्रेट करून चित्रामध्ये मांडला तर त्याचं एक उत्तम हास्यचित्र तयार होतं.
गुरुजनांचा सत्कार वगैरे अशा करावा असं एक प्रसंग मनोहर सप्रे यांनी रेखाटलेला आहे. आणि अशा वेळी जी भाषणं होतात ती भाषणं होतातच. मग ते म्हातारे झालेले गुरुजन जे काही शिक्षक वगैरे आहेत ते आहेत, त्यांचे जर अजून एक जण आहेत आणि हे भाषण करत आहेत. काय भाषण करतात आणि शब्दांचा कसा मस्त वापर मनोहर सप्रे करायचे त्याचं उत्तम उदाहरण हे आहे. सरांनी दिलेल्या शिक्षणाचा माझ्या व्यक्तिमत्वावर कायम ठसा उमटलेला आहे. म्हणजे कुठल्या वर्गात असताना त्यांचा डावा कान किती वेळा ओढला गेलेला होता आणि त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वावर तो कायमस्वरूपी जो काही ठसा उमटलेला आहे ते आपल्याला इथं बघायला मिळतं. हे जे काही आहे, मी एक स्वतःची माझी मालिका दाखवतो तुम्हाला. आता साहित्य म्हणजे वाङ्मय आणखीन हे कळलेलंच आहे, पुन्हा त्याच्यामध्ये फारसं खोलात न जाता एक प्रसंग असा घडला आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी आहेच, तुम्हाला माहितीच आहे म्हणजे सगळ्यांना. तो म्हणजे जेमतेम 25 वर्षांपूर्वी आपण सगळेजण तारीख लिहिताना 1919 असं लिहित होतो. एक दिवस असा काहीतरी आला, सगळ्यांनी 2000 तारीख लिहायला सुरुवात केली. साल काय झालं, लोक म्हणाले शतक बदललं. शतक बदललं म्हणजे नेमकं काय झालं समाजामध्ये? लोकांनी वेगळं वागायला सुरुवात केली, वेगळे कपडे घालायला सुरुवात केली का, वेगळं जेवायला सुरुवात केली, वेगळे विचार आणले? असं काही नाही. जे काल होतं तेच आज, जे आज आहे तेच उद्या. परंतु जरा तुम्ही सावकाशीने विचार केला, 100 वर्षांचा कालखंड शतक म्हणजे, तर असा तो शून्यापासून जे 100पर्यंतचा असा कालखंड समोर आणा, काहीही तुम्हाला त्यात विनोद वाटणार नाही. पण मधली 98 वर्ष गायब केली आणि फक्त पहिलं चित्र आणि शेवटचं चित्र समजा ठेवलं, तुमच्या लक्षात येईल फार मोठी विसंगती आहे, प्रचंड मोठा फरक पडलेला आहे. हे कसं सांगतो तुम्हाला. उदाहरणार्थ शतक म्हणजे त्या काळात काय असेल, 100 वर्षापूर्वीचं वातावरण कसं असेल? शांतता असेल, लोक गडबडीत अजिबात नसतील, कौलारू घरं असतील सगळी, एक 25 मजली टॉवर वगैरे त्यावेळी कोणी कल्पनासुद्धा केली नसेल, विजेचा शोध लागलेला नव्हता. 100 वर्षापूर्वी कौलावर घरं, मोठे मोठे वाडे, एका वाड्यामध्ये 7-8 कुटुंब राहायची, पुढे अंगण असायचं, पाठीमागे गोठा असायचं, घरचं दूध, घरचं हे सगळं शांत वातावरण होतं. घरात भरपूर मुलं, भरपूर मोठी माणसं, हे सगळं असायचं. अशा वेळी ती मुलं संध्याकाळच्या वेळा बाहेर खेळतायत वगैरे, दमून विमून झालं की त्यांची आजी त्यांना हाक मारते आहे, अरे काय 3 सांजा झाल्या, या आता घरी, काही ते देवाचं म्हणा, शुभंकरोती म्हणा असं म्हणून ती आजी सगळ्या नातवंडांना बोलावते आहे. ती बोलावते आहे आणि ते सगळे म्हणतात, मी शिकवते त्यांना, हां म्हणा, दिव्या दिव्या दीपत्कार म्हणा, ती म्हणतात. त्याच्यातलंच एक लहान जेमतेम 5-6 वर्षाचं एक मूल त्या आजीच्या मांडीवर डोकं ठेवून शांतपणे झोपलं. दमलो तो बिचारा खेळून खेळून. आणि तरी ती आजी थोपटत म्हणते, म्हणा दिव्या दिव्या दीपत्कार म्हणा. हे झालं 100 वर्षापूर्वीचं वातावरण. आता मधल्या 98 फ्रेम्स आपण काढलेल्या आहेत. आत्ताची आजी आत्ताच्या आपल्या नातवाला काय सांगत असेल? 100 वर्षापूर्वीचं वाक्य होतं दिव्या दिव्या दीपत्कार. आत्ताची आजी म्हणते, हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. 100 वर्षापूर्वीचा फरक बघा. आजीच्या वेशभूषेमध्ये, केशभूषेमध्ये फरक आहे, ते लहान मुलाच्या वेशभूषेमध्ये फरक आहे. 2च गोष्टींमध्ये रसिक फरक पडलेला नाही आहे. तो म्हणजे संध्याकाळच्या वेळी मुलांना बाहेर जाऊन खेळावं असं वाटतं आणि आजीचं आपल्या नातवावरचं प्रेम. पण आपला जो काय संस्कृती म्हणून जो काय प्रवास झालेला आहे तो दिव्या दिव्या दीपत्कापासून सुरू होऊन हाऊ आय वंडर व्हॉट यू आरपर्यंत आलेला आहे. हा आपल्या संस्कृतीमधला प्रामुख्याने फरक आहे. शिक्षण पद्धती कशी होती त्या काळामध्ये? एकच शिक्षकी शाळा होत्या. संपूर्ण 4-5 खेड्यामध्ये म्हणून एखादी मोठी शाळा, तिथे एकच शिक्षक, इकडं एकाच वेळा तो 3रीचं गणित घेतोय, इथं 4थीचं भूगोल घेतोय, इथं 1लीचं मराठी घेतोय, सगळं सुरू आहे. इकडे 10-5 विद्यार्थी, तिकडे 10-5 असे बसलेले आहेत आणि त्यांना तो शिकवतोय. काय होतं त्यावेळच्या शिक्षण पद्धतीमध्ये? तर प्रामुख्याने पाठांतर, पाढे, कविता ह्या सगळ्याचं पाठांतर पाहिजे. आणि बोरू, पुस्तिलेखन, दौत, टाक ह्याचा अर्थ आजच्या पिढीला कळणारही नाही. हे सगळे त्यावेळेच्या शिक्षण पद्धतीमधले शब्द आहेत. शब्द गायब झाले सगळे. आणि म्हणायचं काय तर पाठांतरावरती फार भर असायचा. का? त्यामुळे स्मरणशक्ती वाढते म्हणून. हे जे आहेत सगळी मुलं खाली बसलेली आहेत, बेंचेस नव्हत्या, सगळ्यांच्या डोक्यावरती टोप्या असायच्या आणि दौत आणि टाक दिसतोय आणि ते काय म्हणतायत, पाढे, स्तोत्र, ऋचा, कवितांचं पाठांतर पक्क हवं, त्यामुळं स्मरणशक्ती वाढते असं ते म्हणतायत.
आत्ताचे टीचर्स आत्ताच्या स्टुडंट्सना स्मरणशक्तीविषयी काय सांगतात? ते म्हणतात आणि हे सगळं मेमरीत टाका आणि फाईल सेव्ह करा. प्रत्येक मुलाला स्वतंत्र कॉम्प्युटर ही आजची शिक्षण क्षेत्रामधली सुबत्ता आहे. रसिको, 100 वर्षापूर्वी ही सगळी जी मुलं येत होती ती शिक्षणाच्या ओढीने येत होती. डोंगर, दऱ्या, खडकाळ वाट, सायकलीसुद्धा नव्हत्या. प्रचंड पाऊस, प्रचंड ऊन, प्रचंड उन्हाळा याला तोंड देत या सगळ्या मुलांनी शिक्षण घेतलं. याच पिढीने अतिशय उत्तम कलावंत घडवले, याच पिढीनं उत्तम शास्त्रज्ञ दिले, अत्यंत लेखक दिले आणि उत्तम राजकारणी दिलेले. यांच्यापैकी कोणी इंग्लिश मिडियमला गेलेलं नव्हतं, कोणी गळ्यात टाय घातलेला नव्हता, कोणी शूज घातलेले नव्हते, कुणाच्याही घरासमोर स्कूल बस आलेली नव्हती. तरीसुद्धा या पिढीनं शिक्षणाच्या ओढीने शिक्षण घेतलं आणि देशाला एका वेगळ्या मार्गापर्यंत आणून ठेवलं. एक फार महत्त्वाचा आणि चांगला बदल घडलेला आहे. 100 वर्षापूर्वी ज्या मुलींना शाळेत पाठवायचं की नाही अशी चर्चा सुरू होत होती, ते सगळं शिक्षण क्षेत्र आज प्रामुख्याने महिलांनी काबीज केलेलं आहे. फार चांगला फरक आहे. कुठल्याही शाळेत जा तिथे तुम्हाला टीचर्स म्हणून महिला दिसेल. हा फार चांगला बदल आपल्या समाजामध्ये घडलेला आहे. जेवणाच्या पद्धती कशा होत्या? पंक्ती बसायच्या. कुठलीही कार्य असू दे, पंक्ती बसायच्या आणि बसायला पाठ, टेकायला पाठ, समोर केळीचं पान, पानाभोवती रांगोळी, तांब्या भांडं, उदबत्त्या लावलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे भरभरून वाढलेलं आहे. प्रचंड वाढायचं. त्याच्या पानात दिसत असून सुद्धा भरपूर वाढायचं. हो खाओ, त्याला काय होतंय, घ्या की एवढं, 4 जिलबीने तुमचं काय होतंय, असे आग्रह असायचा. आणि शेवटी तो माणूस म्हणायचा, अहो किती वाढताय, फार झालं, अक्षरशः उठून उभं राहता येत नाही आता, इतकं वाढलंय तुम्ही. हा कोणाला सांगतोय? हे फार झालं, उठून उभं राहता येत नाही अशी त्याची जी काही लाडिक तक्रार आहे ती कोणाला सांगतोय? ती सांगतोय तो आजच्या माणसाला. म्हणून आजचा माणूस म्हणतो म्हणून तर आम्ही उभ्याने जेवतो. बसण्याचा प्रश्नच येत नाही. अहो एक लक्षात घ्या, ह्या 100 वर्षापूर्वीच्या त्या माणसाला सांगितलं असतं आपण त्यावेळेला जाऊन की तुला माहिती आहे का बाबा, आता बसून जेवतोयस तू, 100 वर्षांत माणसं बसून नव्हे उभ्याने जेवतील. अंगात काय सोवळं बिळं काय, एक शर्ट बी काय भानगणी, कोट पॅन्ट बूट सगळं घालून जेवतील. महत्त्वाचं म्हणजे स्वतःचं स्वतः वाढून घेतील. कोणी वाढणार नाही, कोणी आग्रह करणार नाही. सगळं स्वतः असेल. उभं राहूनच इकडं तिकडे हिंडत हिंडत जेवायचं आहे. आणि इतकंच नव्हे, ते प्लॅस्टिक नावाचं काहीतरी निघालेलं असेल त्यावेळेला, त्याच्यातून ते पाणी पितील. आणि फार मोठा क्रांतिकारक शोध हा लागलेला असेल की जेवणापूर्वी आणि जेवणानंतर कोणी हात धुणार नाही. कागदाला पुसतील हात, पण हात धुणार नाहीत. हा फार मोठा शोध त्यावेळेला लागलेला असेल. 100 वर्ष एवढी क्रांती आपण केलेली आहे आपल्या समाजामध्ये. रसिको, एक व्यंगचित्रकार म्हणून काम करत असताना वेगवेगळे विषय कसे डोक्यात येतात ह्याचं त्याला सरमिसळ करत असते. माणसांचे स्वभाव आणि खेळ, विशेषतः ऑलिम्पिकमधले खेळ, याचे मी एकदा सांगड घालत होतो आणि ते गोळाफेक वगैरे असतं ना, तर गोळाफेक सुरू होते आणि या मनात आलं की काय या माणसाच्या मनात विचार असेल. ह्या माणसांचं असं जसं खेळातून काढलं आणि बाहेर समाजामध्ये टाकलं तर त्या माणसाचं काही ते वेगळंच चित्र तयार होईल. तर ते बघितल्यानंतर मला हे एक चित्र दिसलं समोर की याने काहीही केलं तरी याचा गोळा लांब जाणं शक्यच नाही आहे. तो म्हणतो मी खूप प्रयत्न करतो, मला यश येत नाही बघा, खूप प्रयत्न करतो मी. आपल्याला माहिती असतं की त्याच्या अपयशाची कारणं काय, कदाचित त्याचा स्वभाव असेल, त्याचे प्रयत्न कमी पडत असेल किंवा चुकीच्या दिशेला प्रयत्न करत असेल. म्हणून पण जी साखळी जी आहे ती साखळी आपल्याला दिसते, त्याला दिसत नाही. अशी सिच्युएशन जेव्हा समोर येते तेव्हा मला हे चित्र दिसतं. या उलट काही लोक असे असतात की प्रत्येक काम स्वतःवरती ओढून घेतात. हे मला द्या, हे मला द्या, हे मी करतो, ते मी करतो. अरे तू केवढा, तुझी प्रकृती काय, तू काम किती अंगावर घेतोयस. आपल्याला काळजी असते ती त्या माणसाच्या प्रकृतीची आणि मुख्यतः त्या कामाचं पुढे काय होणार याची. दोघांचंही बट्ट्याबोळ होण्याची शक्यता असते. या उलट काही माणसं समाजामध्ये अशी असतात की ती सगळीकडे मीच आहे असं सांगत असतात. हां, ही संस्था इथं मी आहे, ही शाळा इथं मी आहे, हे बँक डायरेक्टर तर मी आहे, ते सगळीकडे मी आहे, माझ्यामुळे सगळं जग सुरू आहे, असं त्यांचा आविर्भाव असतो. अशी माणसं जेव्हा मला दिसतात तेव्हा मला हे दिसतं चित्र. काम अगोदरच कोणीतरी करून ठेवलेलं आहे, यांचा फक्त एक ॲक्शन आहे काम करण्याची, म्हणून इथं मी केलं, हे मी माझ्यामुळे झालं, हे सगळं असं आहे. आपल्याला हे माहीत आहे ऑलिम्पिकमध्ये जे खेळ असतात त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने उत्तेजक द्रव्याच्या चाचण्या,
डोपिंग टेस्ट त्या अत्यंत कडक असतात. त्यामुळे अनेकांची करिअर जाते, देशाचं नाव बदनाम होतं वगैरे वगैरे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्या सगळ्या लोकांना सांगितलेलं असतं की तुम्ही कुठल्याही गोष्टी खेळाडूंना कुठलीही गोष्ट तुम्ही कोचला किंवा मॅनेजरला विचारायचे, हात लावायचं नाही, काही करायचं नाही. कडक शिस्तीचं सगळं वातावरण असतं तिथे. त्यामुळं ह्या सगळ्या लोकांना कुठल्याही गोष्टीकडे साशंकतेने बघण्याची सवय असते खेळाडूंना. एक भाग. दुसरा भाग काय, खेळाला आपल्याकडे इकडं प्रचंड महत्त्व आहे की कुणाला ऑलिम्पिकला पाठवायचं याचा विचार मिनिस्ट्री वगैरे करतात. इतकं ते गहन प्रश्न असतो. म्हणजे मला असं आठवतं आहे की एकदा ऑलिम्पिकला जे 100-125 लोकांचं काही पथक जाणार होतं, मल्लेश्वरीला पाठवायचं की नाही ह्याच्यावरती महिनाभर चर्चा सुरू होती. शेवटच्या क्षणी तिचा अंतर्भाव केला गेला आणि तीच एकमेव होती जिने मेडल आणलं. ही फॅक्ट आहे. ह्याच्यात माझा काही विनोद नाही. याच्यामध्ये एक घडलेलं आहे. आपण हसतोय कारण आपल्याला विनोद कळत नाही म्हणून आपण गंभीरपणे बघत असतो, पण ही फॅक्ट आहे. आणि ती जेव्हा मल्लेश्वरी परत येते तेव्हा मग तिला पाठवायचं की नाही याची चर्चा करणारे सगळे जे कोणी असतात ते सगळे त्याचं भयंकर कौतुक करतात. मग तिला फ्लॅट देऊ, तिला भूखंडी देऊ, की तिला 10 कोटी देऊ, की तिला गाडी देऊ, कॉम्पिटिशन सुरू होते. अशा वेळेला एक मिनिस्टर आहेत, त्यांनी भली मोठी थैली वगैरे जे काय असतं ते त्यात देऊ पाहत आहेत आणि ती बिचारी गळ्यात मेडल आहे तिच्या आणि ती साशंकतेने बघते आहे. तेव्हा ते जे मिनिस्टर आहे ते स्वतःहून सांगतायत, छे स्वीकार कराच, उत्तेजक द्रव्य नाही आहे, खेळाडूंना उत्तेजन म्हणून द्रव्य आहे. ही मराठी भाषा. जरा तुम्ही इकडे तिकडे वेगळा अर्थ तयार होतो त्याचा. एक जनरेशन्स किती वेगळ्या प्रकारे आपण व्यंगचित्रामध्ये मांडणी करू शकतो. जनरेशन्स आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कपिल देवनं जेव्हा वर्ल्ड कप जिंकला त्याच्या टीमने 1983-82 साली, तेव्हापासून आपल्याला वन डेमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला. तोपर्यंत एवढं काय लोकांना माहिती नव्हतं, पण आहे काहीतरी आहे वन डे म्हणजे फार भारी, कोण 6-6 दिवस बघत बसणार. त्याच्यानंतर झालं लगेच IPL 2020 आलं, तो आपल्याला अधिकच आवडायला लागला. हा क्रिकेटमधला फरक. तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनातून काय झालं, टी व्ही आला. पहिलं टी व्ही, आमच्याकडे टी व्ही घेतला आहे अभिमानानं लोक सांगायचे. त्याचं बदल काय झाला पुढे 15-20 वर्षांनी, आम्ही आता लॅपटॉप घेतला आहे. अच्छा बरोबर. अजून 15-20 वर्षांनी काय आलं, आम्ही आता मोबाईल घेतला आहे. म्हणजे स्क्रीन साईज कमी होत चाललं आहे. तंत्रज्ञान बराबर बदलत चाललेलं आहे आणि हे सगळं जनरेशन्स आहे. त्यामुळे चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहेत आजोबा आहेत आणि तो मुलगा आहे, मुलाचे वडील आहे, असं तिहेरी नातं आहे त्या ठिकाणी. आणि तो मुलगा विचारतोय वडिलांना, बाबा वन डे मॅचेस तुम्ही कॉम्प्युटरवर बघा, कसोटी सामने आजोबा टी व्हीवर बघतील, म्हणजे मग 2020 मॅचेस मला मोबाईलवरती बघता येतील. असे 3 वेगवेगळे प्रकार एकत्र आणून एखाद्या घरामध्ये कसा संवाद होऊ शकतो याचं हे उदाहरण आहे. पण रसिको, काही झालं तरी आपल्या सर्वांना, मी किती जरी ऑलिम्पिक वगैरेची उदाहरणं दिली तरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सगळ्यांचा आवडता खेळ हा क्रिकेटच आहे. म्हणजे क्रिकेट इज द मोस्ट पॉप्युलर गेम इन इंडिया, किंवा क्रिकेट हा भारतीयांचा आवडता खेळ आहे. आपण सगळे याच्याशी सहमत असाल, आहात ना? येस? मी नाही. मला हे चित्र आणि हे वाक्य दोन्हीही अपुरं वाटतं. ह्याच्यामध्ये भली मोठी कमतरता आहे. क्रिकेट इज द मोस्ट पॉप्युलर गेम इन इंडिया असं नसून वॉचिंग क्रिकेट इज द मोस्ट पॉप्युलर गेम इन इंडिया असं ते आहे. आणि अजून म्हणून क्रिकेट पाहणं हा भारतीयांचा आवडता खेळ आहे. त्याच्याची चर्चा करणं, प्रत्यक्ष क्रिकेट नाही, उलट एखादा तुमच्या घरातला संजू अमय वगैरे कोणते खाली खेळत असतील तर आपण अरे वरती आहे बघ रोहित शर्मा कसा खेळतोय, त्याचं क्रिकेट सोडायचं आणि त्याने टी व्हीवरचं क्रिकेट बघायचं. अशा प्रकारे आपलं कुटुंबीय व्यवस्था आहे. वैचारिक आपण तशाच दृष्टीने आहोत. भारतामध्ये जी काही ते एकत्र कुटुंब पद्धती शिल्लक आहे ती या टेलिव्हिजन आणि क्रिकेट याच्या मिश्रणामुळे टिकलेली आहे. म्हणूनच घरामध्ये टी व्हीवरती मॅच सुरू असताना घरातल्या सगळे एकत्र येतात, इन्क्लुडिंग कुत्रा, तो सुद्धा येतो. म्हणूनच ही एकत्र कुटुंब पद्धती शिल्लक आहे. एक मोठा प्रसंग असा घडलेला आहे आपल्या याच्यामध्ये की शिक्षणाला फार महत्त्व आलेलं आहे. पूर्वी 30-35 वर्षांपूर्वीची वर्तमानपत्र काढा, शिक्षणाच्या संदर्भातल्या ज्या काही बातम्या आहेत ते कुठेतरी छोट्या असायच्या इकडे तिकडे, आता फ्रंट पेजवरती असतात.
वेगवेगळ्या प्रकारे प्राध्यापकांचा संप असतो, कधी भरतीमध्ये घोटाळा असतो, कधी रिझल्ट उशिरा लागतो, कधी आंदोलन असतात वगैरे वगैरे वगैरे. पण फ्रंट पेजवरती शिक्षण आलेलं आहे. आणि शिक्षण म्हटल्यानंतर आपण सगळी मिडल क्लास, आपल्याला परीक्षेमध्ये क्लास मिळवायचा असेल तर आपल्याला क्लास लावावा लागतो. असे हे एक क्लास संस्कृती आपली सध्या झालेली आहे. आणि म्हणूनच हे दोन बिचारी मुलं आहेत, ते म्हणतात की वर्षभर गणित, शास्त्र, इंग्रजीच्या क्लासेसहून कंटाळलो आहे, आता आजपासून मात्र सुट्टी कशी मजेत घालवावी या क्लासला चाललो आहे. सुट्टी सुरू झाली की चल पोहायच्या क्लासला चल, मग ते सतार शिकायची आहे, तुला हार्मोनियम आहेच, आणि ते फुटबॉलचे सर केव्हा येणार आहेत, म्हणजे त्या बिचाराला मोकळा वेळ नाही, क्लास एक क्लास, असा आपला हा मिडल क्लास. 12वी म्हटल्यानंतर ना फार टेन्शन असतं घरांमध्ये. 12वीचं वर्ष म्हणजे कधी त्या घरामध्ये आपण सहसा जाऊ नये, काय असेल ते मेसेज करा, पण नाही, जायचं नाही. आणि काय होतं, ती मुलगा बघा काय सांगतोय, 12वी म्हणून 2 क्लास लावलेत, एक क्लास प्रश्नपत्र देतो आणि दुसरा ती सोडवून देतो. असं ते सायकल आहे, म्हणून ती सायकल घेतलेली आहे सोबत. कसं झालं आहे, मार्कांना भयंकर महत्त्व आलेलं आहे. म्हणून हा सगळा जो आहे ना, हा सगळा मार्क्सवाद आहे. मार्क्सवाद म्हणजे एकेका मार्कासाठी केलेली वादावादी म्हणजे मार्क्सवाद. ज्युनियर KGच्या वर्गाच्या बाहेर 2 आया, हे किती मिळाले अनयला, 93.5, हो मला 92.2 दिले माझ्या मुलीला, असं कसं ना. मग ती लगेच शिक्षकांचं भांडायला जाते, असं कसं तुम्ही कुठे मार्क कापला, हे कुठे ज्युनियर KGच्या वर्गाच्या बाहेर. आणि महिन्याची जी काही परीक्षा असते त्याच्यात असं कसं, मग तिच्या एकदा मनावरती परिणाम होईल, मग तिला पुढे US ला जायला प्रॉब्लेम होईल ना, तुम्ही आत्ता असं हे मार्क कापले तर कॉन्फिडन्स जाईल तिचा. अशा प्रकारचे संवाद होत असतात. म्हणून जेव्हा वर्गामध्ये जेव्हा शिक्षक विचारतात, सांग बघू मार्क्सचा जन्म कुठे झाला, तो म्हणतो ज्युनियर KGत. हाच मार्क्स आपल्याला माहिती आहे आणि हाच मार्क्सवाद आपल्याला लोकप्रिय आहे आपल्या देशामध्ये. आपल्या समाजामध्ये 2 प्रकारचे क्लासेस आहेत. एक आहे विद्या क्लासेस आणि एक आहे यश क्लासेस. विद्या क्लासेस काय करतं, वर्षभर जुन्या प्रश्नपत्रिका सोडवून घेऊ, फी 100 रुपये. आणि यश क्लासेस आहे तर फक्त आदल्या दिवशी उद्याच्या प्रश्नपत्रिका सोडवून देऊ, फी 10,000 रुपये. प्रश्न इतकाच आहे की कुठल्या क्लाससमोर गर्दी आहे. हा आपलाच समाज आहे सगळा, कुठल्या क्लाससमोर गर्दी आहे. आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाला कुठल्या क्लासला घालाल. त्याचं उत्तर द्यायची गरज नाही, तुमच्या मनामध्ये त्याचं उत्तर तयार आहे, मला सांगण्याची गरज नाही. आपल्या एकूणच या 40-50 वर्षांमध्ये एक महत्त्वाचा फरक हा घडला की आपला जो प्रवास आहे तो पाटीपासून पुढे फ्लॉपी आणि पेनड्राईव्ह आणि CD वगैरे इथपर्यंत असा आलेला आहे. त्यामुळे शाळा सुटली पाटी फुटलीचा नेमका अर्थ काय हे आजच्या कुठल्याही 10वीपर्यंतच्या मुलाला कळणारच नाही. पाटी का फुटते आणि पाटी म्हणजे काय हे त्याला कळणार नाही. आणि ही सगळी जी मुलं असतात या इंटरनेट कॉम्प्युटर या युगामधली मुलं असतात, कुठल्याही मुलाला तुम्ही विचारा, 11वीतल्या मुलाला, काय रे काय करतोस, IT मध्ये आहे. अच्छा काय करतोस तू, कॉम्प्युटर्स घेतले काका, कॉम्प्युटर्स घेतले. म्हणजे काय, काहीही माहिती नाही, आपल्याला काही कळत नाही त्याच्यातलं. त्यामुळं त्याला जो मार्क पडतात ना, तो मार्काचं सांगतो. मार्क किती पडले आहेत, कॉम्प्युटर सायन्स 1 मार्क पडला आहे 100 पैकी त्याला. आणि तो आजोबांना सांगतोय मार्काची काळजीच करू नका आजोबा, कॉम्प्युटरची भाषाच मुळे 1 आणि 0 बनलेली असते, ज्याला आपण बायनरी लँग्वेज म्हणतो. त्यामुळं असे मार्क पडतात असं तो आपल्या आजोबांना सांगतोय. आजोबांना काय कळायचं ते कळलेलं आहे, या पोराचं काय खरं नाही म्हणून. हे जे असतं ना त्याला जीव असतो, खरं म्हणजे तो जीव आहे का, तर त्याला व्हायरस इन्फेक्शन वगैरे होतं, म्हणजे तो जीवच असणार ना. त्यामुळं त्याचे वेगळे डॉक्टर्स असतात, टाय वगैरे लावून घरी येतात ते, आणि ते म्हणतात की हां काळजीचं काही कारण नाही, मी आता अँटीव्हायरस दिलं आहे, शक्यतो बाहेरच्या CDs पेनड्राईव्ह वापरू नका, 1500 रुपये. झटकन त्याचं डायग्नोसिस झालेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टीसाठी कॉम्प्युटर वापरणं हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे घराघरामध्ये सगळ्या पालकांनी लक्ष ठेवायलाच पाहिजे. ह्या पालकांनी सुद्धा ठेवलेलं आहे लक्ष. हे म्हणतायत, ओरडतायत स्वतःच्या मुलीला, काय 7-8 जर किती हे बघण्यासाठी कॉम्प्युटर, तुझ्या वयाच्या असताना मी झटपट कॅल्क्युलेटरवरती उत्तर काढायचो. म्हणजे यांच्या वेळा पाडे बिडे सगळे संपलेले होते असं दिसतंय बहुतेक. कॉम्प्युटरचा एक फायदा असा झालेला आहे आपल्या जनरेशनमध्ये की खूप मुलांना त्याचा
चांगला फायदा झालेला आहे. उदाहरणार्थ या आई आहेत ना, या आई आपल्या स्वतःच्या मुलाविषयी सांगतायत, अरे आशू एकसारखं कॉम्प्युटरवरती अभ्यास करत बसू नको, मधून कॉम्प्युटरवरचे मैदानी खेळ खेळ. कारण ना मैदानी खेळ खेळावेत असं मी वाचलं होतं एका वेबसाईटवरती, त्यांनी लिहिलं होतं की मैदानी खेळ खेळा. तेव्हापासून मी त्याला सगळं डाउनलोड, फुटबॉल, क्रिकेट, हॉकी सगळं तो कॉम्प्युटरवरती खेळत असतो. मी त्याला सांगितलेलं आहे की नेहमी ना खेळ, आणि चांगलं असतं कॉम्प्युटरवरती मैदानी खेळ खेळणं, म्हणजे पडणं नाही, हाताला लागलं नाही, कपडे मळत नाहीत, घाम येत नाही, काही नाही, आणि हरलं की रिस्टार्ट. काय त्या फॅसिलिटीज दिलेल्या आहेत आपल्याला. एक प्रश्न वारंवार विचारला जाणार आहे, त्या प्रश्नाला काय उत्तर द्यायचं हे अजून मला कळलं नाही. तुम्हाला कळलं तर तुम्ही तुमच्याजवळच ठेवा आणि त्या जनरेशनला सांगा. ते म्हणजे पुढची पिढी असं विचारते की आई हस्ताक्षर म्हणजे काय. तुमच्यावेळी हाताने लिहायचे सुद्धा, हा प्रश्न आणि काही वर्षांनी आपल्याला ऐकू येणार आहे. काय उत्तर द्यायचं मला माहिती नाही आहे. आपला जो समाज आहे ना, जीवनशैली ह्या प्रकारामध्ये भयंकर उलथापालथ झालेला आहे. त्यामुळं हल्ली प्रत्येकजण सामाजिक नसेल पण शारीरिक वजनाविषयी भयंकर जागृत झालेला आहे. म्हणजे त्याला किती येतं, त्याचं समाजामध्ये स्थान काय हे माहिती नाही आहे, परंतु त्याचं स्वतःचं वजन किती आहे. आला कसला बारीक झाला आहे, कुठल्या जिमला जातोस तू, हे किती छान, काय योगा बोथरा की काय, अशा प्रकारचे संवाद आपल्याला घरोघरी ऐकू येतात. कुठल्याही समारंभामध्ये जा, योगासनं करा, अमुक तमुक. थोडक्यात काय, वजन आटोक्यात आणा. हा जो काही एक भला मोठा सुरू आहे आपल्या समाजामध्ये, त्याच्यातलं हे एक परवलीचं वाक्य आहे. त्याच्यामध्ये मला खरं म्हणजे ना दुसऱ्याच्या वजनाविषयी बोलायला आवडत नाही, म्हणून बहुतेक सगळी चित्र ही निशब्द आहे, वर्डलेस आहेत, कारण आय डोंट वॉन्ट टू कॉमेंट. त्या बिचारा इनोसंट मुलीला या बाजूनं ते 16च दिसणार ना, प्रत्यक्षात ते किती आहे त्या बाईंच्या लक्षात आलेलं आहे, आणि काळजीचं प्रकरण आहेच. बरं, अशा जाड्या लोकांनाच वजनाची काळजी असते वगैरे वगैरे असं काय नाही आहे, कोणाला सगळ्यांना असते आपापल्या वजनाची काळजी. असं म्हणतात की ते काय मशीन्स वगैरे ठेवलेले असतात, 5 रुपये टाका मग तुम्हाला तुमचं भविष्य आणि लगेच तुम्हाला कळेल. कोणीही करू शकतं. अजिबात नाही आहे, अजिबात नाही. कोणालाही तिथे जाऊन वजन करता येईल अशी परिस्थिती अजिबात नाही. यांना कुठे येतं वजन करता, कसं करायचं यांनी वजन. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये जो काही वजन काटा असतो तो बघण्याची त्या बिचाऱ्या त्या आईला ती मुलगी तरी लगेच आली ना मदत करायला, किती आहे ते सांगायला. सगळ्यांच्याकडे ही फॅसिलिटी नसते. म्हणून ते आरसा बिरसा धरून उलटं करून आपलं काहीतरी करायचं, एक सेल्फीचा एक फोटो मारायचा, मग ते शोधत बसायचं किती वजन झालं वगैरे. वागताच येत नाही त्याला, काय करणार हो. पण अद्भुतता हा एक व्यंगचित्र कलेमध्ये प्रकार आहे. ही अद्भुतता म्हणजे काय असते तर ही आहे, जे प्रत्यक्षात कधी असू शकणार नाही, ती ही अद्भुतता आहे. एक परिस्थिती अशी जी सगळ्यांना हवीहवीशी वाटते पण ते शक्य नाही आहे. काहीशे कोटी लोकांमध्ये सुद्धा एखाद्याला शक्य आहे की नाही मला माहिती नाही आहे. ती म्हणजे ही वजनविरहित अवस्था. ते हिमालयात जाऊन काहीतरी जाऊन वगैरे काहीतरी करावं लागतं वगैरे, जे आपल्याला कोणालाही शक्य नाही आहे. एक अवस्था अशी आहे की सगळ्यांना शक्य आहे पण अजिबात त्या वाटेला जाऊ नका. सगळ्यांना शक्य आहे तिथं अजिबातच जायचं नाही. ते म्हणजे तुमचं वजन बघण्यासाठी 2-2 काटे लागतात बुवा, ही परिस्थिती कधी आणू देऊ नका. व्यंगचित्र कलेमध्ये आपल्या प्रामुख्याने दिवाळी अंक ही आपल्या मराठी साहित्याला, संस्कृतीला, समाजाला मिळालेली एक मोठी देणगी आहे असं म्हणतो. जवळपास 100-125 वर्ष झाली दिवाळी अंक निघत आहेत, व्यंगचित्र मालिका. ह्याचा एक चांगला परिणाम असा झालेला आहे की या निमित्तानं वेगळ्या प्रकारची व्यंगचित्र काढण्याची एक संधी उपलब्ध झालेली आहे मराठी व्यंगचित्रकारांनी, प्रामुख्याने वाचकांना. त्यामुळे वेगळं काहीतरी पाहावं. रोजच्या रोज वर्तमानपत्रात ते काय, ही बातमी हे व्यंगचित्र, किंवा हे काहीतरी इथे झालं त्याचं मोठं व्यंगचित्र, कधी कॅरिकेचर्स, कधी इलस्ट्रेशन. परंतु त्याही पलीकडे जाऊन ज्याला आपण सोशल कार्टून्स म्हणतो तो प्रकार असणं, बघणं, हा एक फार मोठा ऐवज मराठी माणसासाठी आहेत. मराठी माणसं त्या बाबतीमध्ये अत्यंत सुदैवी आहेत.
आणि गेले जवळपास 100 वर्षांपासून अनेक भल्या मोठ्या थोर व्यंगचित्रकारांनी याच्यामध्ये काम केलेलं आहे. आणि हे काम हे भारतामध्ये इतर कुठल्याही भाषेमध्ये झालेलं नाही, अशा प्रकारचं काम हे मी दाव्याने सांगू शकतो, कारण माझा इतर प्रांताच्या व्यंगचित्र मला संबंध नाही म्हणून. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे जरूर दिवाळी अंकातली व्यंगचित्र बघत राहा. जुने दिवाळी अंक जे काही संग्रह आहेत अशा प्रकारचे, सरवटे, फडणीस, सप्रे, गवाणकर, ठोकळ, ही सगळी मंडळी, हरिश्चंद्र लचके यांचे, ते बघा. रोजची पॉकेट कार्टून्स किंवा पॉलिटिकल कार्टून्स तो संपूर्ण वेगळा प्रांत आहे आणि हे वेगळं आहे. हे तुम्ही अवश्य बघा आणि याच्यातून आपलं साहित्य, आपली संस्कृती किती समृद्ध आहे याची तुम्हाला नव्यानं जाणीव होईल. मी प्रयोग करत असतो, काय करायचं नवीन प्रत्येक वेळेला. तर मी विचार केला की एखादं पात्र बोलतं ना व्यंगचित्रामध्ये, त्याच्यावरती आपण एक बलून दाखवतो, असा फुगा. त्याच्यात हा काय बोलला ते तिथं लिहिलेलं असतं. त्याला उत्तर म्हणून हा काय म्हणतो इथं लिहिलेलं असतं. त्याला बलून किंवा फुगे असं म्हणतो. तर मी म्हटलं फुग्यानाच समजा आपण एखादं कॅरेक्टर समजलो तर काय मजा येईल. ते फुग्यालाच काहीतरी काय, ते फुग्यातून तो माणूस कसा आहे ते कळलं पाहिजे त्या बलूनमधून. तर उदाहरणार्थ मी तयांचे कैसे बोलणे ही एक मालिका केली होती की लोक कसं कसं बोलतात ना, त्यांचं व्यक्तिमत्व त्या बलूनमध्ये असेल. हा वेगळं आहे समजा, पण इंटरेस्टिंग वाटू शकेल तुम्हाला. उदाहरणार्थ काही माणसं असतात ना, जी फार अघळपघळ बोलतात भाऊ. त्यांच्या बोलण्याला काही म्हणजे शिस्तच नसते. अगं तुला आठवतं का, तुम्ही अशोकच्या लग्नाला गेलो होतो. अशोक म्हणजे तो तळेगावचा नव्हे, इंदोरचा अशोक. ते इंदोरच्या लग्नात काय झालं माहिती आहे मला, रेखाचं कळलं ना तुला काय झालं ते पुढे. आणि अगं तुला माहिती आहे त्याच्या सासूबाई आहेत ना, सासूबाई आली अगं नागपूरला पूर्वी होत्या पण आता नाहीच. काय चाललंय, काय चाललंय. म्हणजे दुसऱ्या माणसाला काही बोलायची, रिॲक्ट म्हणजे काही संधी द्याल की सगळं आपलं बोलून तुमच्याच अवतीभोवती आहे. मला हो नाही म्हणायचं सुद्धा बोलून तिथे ठेवायला जागा नाही आहे. असे व्यक्तिमत्व जे येतात तेव्हा मला अघळपघळ बोलणारे माणसं, असं बोलून त्यांचा आजूबाजूला असं पसरलेलं असतो. याच्या उलट काही माणसांना कोड्यात बोलतात. कोड्यात बोलणारे माणसं, काय त्याचा अर्थ आहे. गेल्या आठवड्यात मी कुठे गेलो होतो सांग. तिथे मला कोण भेटलं असेल सांग. तो काय म्हणाला असेल सांग. अरे बाबा कशाला, साधं उत्तर दे ना तू. कशाला तू असं मला कोड्यात पाडतो सारखं. त्यांचे जे बोलून म्हणजे मी असे वाटतात. सांग तर सांग. अरे काय तू सांग. काही माणसं अशी असतात ना की ती अत्यंत तुटकपणे बोलतात. विशेषतः जसं जसं एखाद्या कंपनीमध्ये जसा जसा माणूस वरती जाईल ना तसं नाही कमी बोलायचं असतं, असं काहीतरी नियम असावेत बहुतेक. म्हणून एकदम टॉपला जो माणूस असतो ना, तो कोट बीट घातलेला, कायम 24 तास कोटच, तो असा, त्याचे बोलून असे असतात बघा छोटे. म्हणजे काय, हां अच्छा हां ओके हां 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 हां, असेच बोलून त्याचे तुटक 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 तुटक. काही कळणार नाही त्याला. काय प्रश्न विचारला, काय त्याला कळलंय का आपण काय बोलतो ते. पण हां हां ओके अच्छा ओके ठीक आहे बस एवढंच. काही माणसं ना टी व्हीवरती मी चुकून चॅनल लावला ना, आत्मा और परमात्मा का जो संबंध है असं म्हटलं की त्याचं जर बोलून ना मला रांगोळी काढावीशी वाटते लगेच. रांगोळी काढी, दोन उदबत्त्या ठेवाव्या, तिथे नमस्कार करावा भावार्थ, असं मला वाटायला. आत्मा और परमात्मा का, त्याच्या बोलून ती रांगोळीच पाहिजे, बाकी काही नाही. काही माणसं अशी असतात ना की ते कुठल्याही एका भाषेत बोलत नाही, ते दोन भाषा मिक्स करून बोलत असतात, इंग्लिश मराठी. अशा माणसांचे बोलून असे असतात. तर अ आणि ए आहे इंग्लिशमधला. अरे यु नो लास्ट वीक आय हॅड बीन टू बेंगलोर. तिथे मला अशोक भेटला होता आणि व्हॉट अशोक सेड टू मी, यु नो, तो म्हणाला की त्याला खरं म्हणजे कोईमतूरला जायचंच नव्हतं. बट आय टोल्ड हिम की दिस इज नॉट गुड. पण तू काय कर, इंग्लिश मराठी इंग्लिश मराठी इंग्लिश मराठी. अरे एका सरळ कुठल्या ते एका भाषेमध्ये बोल ना. अर्ध कशाला बोलायला पाहिजे. अशी माणसं शक्यतो अशा प्रकारची दाढी आणि टाय बी लावलेल्याची हिंडत असतात बघा तुम्ही तिथे. काही माणसांना ना कॉन्फिडन्सच नसतो कुठल्याच ह्याच्यात. ते असे वाक्य बोलतात आणि अर्धवट सोडून देतात, त्यात बोलून असंच असतो. पण मला असं वाटतं की त्यापेक्षा संपलं. पुढे काय त्यांचा बोलून असाच गेला तिकडे. काही माणसांना समोरच्या माणसाचं वाक्य उचलून स्वतः बोलायची सवय असते. मी परवा अच्छा बेंगलोरला गेलीस तू, अच्छा अच्छा, मग तिथे कोण भेटलं, अच्छा तुला हे भेटले, बरं अच्छा अच्छा. तिचं वाक्य तेच ही बोलणार असं ठरलेलं असतं बघा तुम्ही, ऑब्झर्व करा.
त्यांचा बलून असा असतो, समोर एकच बलून तिच्याकडे पण आहे तिकडे पण आहे. जे लोक विरोधी पक्षामध्ये असतात ते भयंकर तापलेले असतात, जहाल व्यक्तिमत्व करत असतात. याला मारा, याला हाणा, याला जाळा, याला मोडा, ह्याच्या कानपाटात वाजवा, त्याच्या कमरेत लात घाला. अशा प्रकारचे लोक असतात आपल्या आजूबाजूला आहेत, माहिती आहे. असे लोक जे बोलतात ना, त्यांचं बोलून असं जळलेलं वाटतं मला एकदम. आग लागली, त्या तू बोललं की लगेच आग लागली, धूर आला वाटतं बहुतेक. फायर एक्सटिंग्विशर त्या विझवावंसं वाटतं असं त्याच्या बोलण्यालाच. असे लोक रोज बोलत असतात काही ना काहीतरी. मग आज मोर्चा काढूया का, मग हे करूया का वगैरे सुरू असतं त्या सगळ्या लोकांचं. एकदा का या माणसाला सत्ता मिळाली, ह्याचे बलून्स बदलतात, लगेच बदलतात. ते आता असे होतात. ते आश्वासनं देत बसायची, वारे माप आश्वासन द्यायचं, आश्वासन हळूहळू ॲक्च्युली फुगा होतो. आणि ॲक्च्युली फुग्याचं पुढे काय होतं ते पुढे होतच आहे या सगळ्या आश्वासनांचं. तर अशा प्रकारे बलून्सला एक व्यक्तिमत्व देण्याचा मी प्रयत्न केला. आणखीन एक गोष्ट आपल्या भारतामध्ये घडलेली आहे. आणि घडतीये एक गोष्ट, ती म्हणजे संस्कार. आपण सगळे मध्यम मुलांच्यावरती चांगले संस्कार केले पाहिजे ना आपल्याला, लक्षात घ्या. त्यामुळे घरी किती वाजता यायचं, कुठे बसायचं, काय पाठ करायचं, काय जेवायचं, कसं वागायचं, कुणाबरोबर खेळायचं, हे सगळं जे काही आहे त्याचे संस्कार वर्ग साधारणपणे संध्याकाळी 6:30-7ला सुरू होतात देशभर. आणि 8:30-9पर्यंत इतके संस्काराचे सगळे रात्री सगळे ढग तयार होतात. ते सगळे ढग असे वरती जातात. मग सगळी माणसं शांतपणे झोपली की ते खाली येतात. आणि हेच अशा प्रकारचे मुलांवरती करायचे असतात हे सगळ्या प्राण्यांना कळतं. म्हणजे प्राणी सगळे ते ॲब्सॉर्ब करतात आणि मग पुढे आपल्या मुलांना प्राणी संस्कार वर्गाला घालतात. थोडक्यात सगळे प्राणी बरं का, बघा तुम्ही, हेच संस्कार महत्त्वाचे आहेत बघा. म्हणून ती आई त्या मुलावरती संस्कार करते, ओरडते आहे त्या मुलाला काय. आणि ते मुलगा तो काय पिल्लू वगैरे जे काय ते बिचारं बघत बसले काय आपल्यावरती संस्कार होत आहेत वगैरे म्हणून. उदाहरणार्थ ही आई, आता पुढच्या सगळ्या चित्रांमध्ये पालक दाखवलेले नाहीत, फक्त बालकच दाखवलेले आहेत. त्या बालकाचे एक्सप्रेशन्स वगैरे, पण वाक्य जी आहेत ती सगळी ती आईची आहेत, ती आई दाखवण्याची गरज नाही आहे. आणि आई पाहुण्याने बिस्किट दिली की लगेच तू शेपटी हलवायची नाहीस, किती वाईट दिसतं ते. असं लगेच त्यांच्यासमोर असं हा शेपटी हलवणं वगैरे, ह्याला म्हणतात संस्कार. हजारदा सांगितलंय, खाण्याची घाई करायची नाही, शांतपणे कॉन्सन्ट्रेशननी जेवायचं, नीट जेवायचं, चावून चावून खायचं, एका पायावर उभा राहा, मन एकाग्र कर. इकडे तिकडे हल्लं की सगळे मासे जातात निघून. मग कसं तुला मिळेल ते जेवण. जेवणाकडे लक्ष दे, नीट जेवणाकडे लक्ष दे. अशा प्रकारचे संस्कार असे ढोग असे हळूहळू येतात. हे फार महत्त्वाचं बरं का. त्या पोपट्याच्या पिल्लाला बिचारे त्याचे वडील ओरडत आहेत. सगळीकडे इंग्लिशला डिमांड आहे. आता आजपासून रोज हॅलो, गुड मॉर्निंग, गुड नाईट म्हणायची सवय केलीस तर मोठेपणी एखाद्या श्रीमंताच्या पिंजऱ्यात कायमची जागा मिळेल. फार महत्त्वाचं आहे सोन्याचा पिंजरा मिळणं. रोजच्या रोज आईचं फक्त काय तुला करायचं, इंग्लिश आलं पाहिजे बस, बाकी काही नाही. कारण लोकांना इंग्लिश बोलणारे लोक आवडतात आणि त्यांना ते नोकरीला ठेवून घेतात. तुमच्यासारखं नुसतं तू म्हणा आलाच का गेला कोणीही विचारणार नाही त्याला. इंग्लिशच्या मागे लाग, हे लक्षात घे. त्याच्यापेक्षा सुद्धा वाईट अवस्था उंदरांची झाली आहे. किती छोटा इकडे तिकडे बागडणारा प्राणी, काही वेळा त्रास होतो तो भाग वेगळा. त्याची आई त्याला ओरडते. तुझ्याबरोबरची बाकीची मुलं बघ, कोणी कार्टून फिल्ममध्ये काम करतंय, कोणी कॉम्प्युटरसमोर दिवसभर बसतंय, आणि तुझं काम काय, वर्षातले 10 दिवस गणपतीसमोर बसायचं, एवढंच. शिरतंय का काय डोक्यात? हां, तू बिचारा कसा झालाय उंदीर, घाबरलाय. वडील आई वडील रोज उठून ओरडतात यार. काय मी करणार. मला खरं ना आपल्याकडे ना जाम गणपतीला मजा येते रे. गणपती 10 दिवस ना, त्यानंतर मग दहीहंडी असते ना, आणि मग जाम मजा येते. मला त्यात मी एन्जॉय करतो रे. पण आईवडिलांना नाही कळते रे, काय बोलणार त्यांना, है ना. त्यात काय ती भलतं सांगत असते तरी तुम्ही नाही लक्ष देत त्यांच्याकडे, काय जाऊ दे रे काय. अशा प्रकारचे संवाद घडत असतात घरोघरी. पुरोगामी असणं, वैज्ञानिक असणं हे फार महत्त्वाचं आहे. खूप कमी लोक असतात की जे वैज्ञानिकदृष्ट्या विचार करतात,
पुरोगामित्व म्हणजे काय, वैज्ञानिकदृष्ट्या विचार करणं हेच आहे ना. बिचारा बेडूक, त्याच्या आईवडील त्याला सांगतायत नेहमी वैज्ञानिक दृष्टिकोन असावा, म्हणून आम्ही तुझ्या लहानपणीच तुझं नाव एका कॉलेजच्या बायो लॅबमध्ये देहदानासाठी नोंदवून आलोय. याला म्हणतात पुरोगामी विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन. त्या बिचाऱ्या बेडूक आत्ता जन्म झालाय त्याचा, आणि त्याला हेच त्याच्या आईवडील एक जीवनातलं अंतिम सत्य, देहदान वगैरे वगैरे त्याला सांगतायत. बाहेरचं खायचं नाही, ओरडत असते मी नेहमी, पोटाला त्रास होतो, जीवाला धोका असतो, त्यामुळे असे ती माशाची आई सांगणारच ना त्याला, गळ लावलेलं आहे त्याला. ओरडत असे बाहेरचं काही खाऊ नकोस, प्रकृतीला बरं नसतं, जीवाला धोका होऊ शकतो, हे असणारच आहे ना. ह्याला म्हणतात संस्कार. खेळायच्या बाबतीत सुद्धा बघा ना, बिचारं कासवाचं पिल्लू, आई ओरडते, अरे रोजचं रडगाणं आहे तुझं हे, तू तुझ्या बरोबरीच्या मुलांसोबत का नाही खेळत, रोज तू सशाबरोबरच का शर्यत लावतोस, रोज सशाबरोबर शर्यत लावायची, हरायचं, घरी यायचं, रडायचं. केव्हा तरी 1000-1500 वर्षापूर्वी एकदा जिंकला होता केव्हा तरी ससा, तेवढ्या जोरावरती तो अजूनही ती टिमकी वाजवतोय, मी शर्यत. कशाला, खेळ की दुसऱ्या कासवांबरोबर. गाढव फार आनंदी झालेलं आहे, गाढवाचे पिल्लू. का माहिती आहे का, त्याला त्याच्या वडिलांनी सांगितलंय, अरे तुझ्या बुद्धिमत्तेची या देशात काहीच कदर होणार नाही बाळा, तू सरळ अमेरिकेत सेटल हो, तिथले अध्यक्ष सुद्धा निवडणुकीमध्ये तुला भरपूर मान देतील. कारण त्यांचं चिन्हच मुळे गाढव किंवा हत्ती काहीतरी असतं, त्यामुळे तुला प्रचंड मान आहे. अमेरिकेमध्ये गाढवांना भयंकर डिमांड नसो, त्यामुळे सरळ अमेरिकेत जा, तिथे सेटल हो. करिअर म्हणतात ते सगळं तिकडं आहे. लक्षात येते काही, गाढव इथे लोक म्हणते गाढव आहे, तिकडे गाढव. त्यामुळं तिकडे अमेरिकेत सेटल होण्याचा प्रयत्न करायचा केव्हाही, लक्षात घ्या. हा बिचारा गरीब पाणघोडा, ह्याची आई त्याला समजावून सांगते की आपल्यालाही घोडा म्हणत असले तरी आपलीही शर्यत असावी. हा हट्ट बरा नव्हे. श्रीमंतांचे खेळ वेगळे असतात, गरिबांचे खेळ वेगळे असतात. तू कशाला तिथं आपल्या पण तिथं एक मोठं रेस कोर्स करूया, त्याला पाणघोड्यांची शर्यत बिरत कशाला पाहिजे. घोड्यांच्या शर्यती वेगळ्या असतात, श्रीमंत लोक आहेत ती, तुलना करायची नाही, आपण जायचं नाही त्यांच्यात खेळायला, ऐकायचं नाही काय वगैरे. अगदी लहानातला लहान त्रास देणारा कीटक म्हणजे डास. ह्या डासांच्या वडिलांनी सांगितले आपल्या पोरांना, काय नाही, जा यशस्वी व्हा. डेंग्यू मलेरियाचा प्रसार करताना तुम्हाला कोणी रोखलं हटकलं तर घाबरू नका, म्युन्सिपाल्टीत आमच्या वरपर्यंत ओळखी आहेत, कोणी येईल सांगा त्यांना मी कोण आहे ते, कळतं त्यांना बरोबर. कुठलाही अधिकारी, कुठलाही माणूस तिथे तुम्हाला फवारा मारायला येणार नाही. आपल्या ओळखी आहेत, डासांच्या वसाहती आहेत, सगळे आपल्याच ताब्यात आहेत, काय काळजी करू नका. याला म्हणतात संस्कार. गेल्या अनेक दिवसांपासून एक महत्त्वाची गोष्ट आपण काही वर्षांपासून महत्त्वाची गोष्ट आपण बघतो, ते म्हणजे मोर्चा. वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे, वेगवेगळ्या गोष्टींचे, जाती धर्माचे मोर्चे आपण पाहिलेले आहेत महाराष्ट्राने विशेषतः. हे मोर्चे कसे असतात, मागासवर्गीयांचे असतात, मराठाचे असतात, हिंदू, ब्राह्मण, धनगर, दलित, जाट, पटेल, मुस्लिम, ख्रिश्चन यांचे मोर्चे आहेत. गांधीजींच्या हातात झेंडा आहे, त्याचं मी भारतीय आहे. भारतीयांचा मोर्चा निघणार नाही कधी. जाती धर्माचे मोर्चे असंख्य निघतील, म्हणूनच सगळ्यांनी गांधीजींच्याकडे पाठ केलेली आहे आणि गांधीजींच्या दिशेला कोणीच जात नाही आहे. बिचारा गांधींच्या हातातला झेंडाही फाटलेला आहे. हे आजचं वास्तव आहे. याच गांधीजींच्या नावानं जवळपास प्रत्येक शहरामध्ये रस्ते बांधलेले आहेत. एका रस्त्याला नाव देतात, जवळपास प्रत्येक शहरामध्ये आहेतच आहेत. त्यामुळं गोंधळ काय उडतो माहिती आहे का, हा अमेरिकेमधून जस्ट आलेला आहे आणि तो शोधतोय, तर ते आजोबा सांगतायत, अरे महात्मा गांधी मार्ग सापडत नाही आहे ना, अरे गेल्या 70 वर्षात त्या मार्गाने कोणी जायलाच तयार नव्हतं, म्हणून शेवटी सरकारनं नाव बदललं आणि MG रोड केलं. तेव्हा लोक त्या मार्गाने जायला लागले. महात्मा गांधींच्या मार्गाने जायला कोणीच तयार नव्हतं. रसिको, मी राहतो बोरिवलीला, तिथं माझ्या घराच्या आजूबाजूला नॅशनल पार्क आहे. नॅशनल पार्कमध्ये बिबटे किंवा बिबळे हे भयंकर फेमस आहेत. त्यामुळे कधीतरी ते बाहेर येतात, मग इथे दिसला, गोरेगावला दिसला, IIT दिसला, अमुक दिसला, घोडबंदर रोड दिसला, ह्या बातम्या येत असतात. लोकही त्या मोबाईलवरती वगैरे अशा बघत असतात, हा दिसला, हा CCTV, हे सगळं सुरू असतं. हे 25 वर्षापूर्वी एका बिबट्याला आणि बिबड्यानं हल्ला केला वगैरे.
बुरुई नॅशनल पार्क 25 वर्षांपूर्वी. जेव्हा एखादा बिबळ्या वगैरे, आता आपल्याला माहिती आहे की नगर, नाशिक, पुणे या सगळ्या परिसरामध्ये ऊस शेती भरपूर आहे, तिथं बऱ्याच वेळा हे बिबट्यांची कुटुंब सापडतात वगैरे, सगळं ठीक आहे, ते हल्ले करतात माणसांवरती. पण जेव्हा बिबळ्या हल्ला करतो तेव्हा आपल्या सगळ्यांना राग येतो. बरोबर आहे ना? हो का नाही? बरोबरच आहे ना, कारण हल्ला करण्याचा अधिकार माणसाचा आहे. बिबळ्या कसा काय हल्ला करू शकतो तुमच्यावर? माणूस माणसावरती हल्ला करू शकतो, प्राण्यावरती करतो, पाण्यावरती करतो, हवेवरती करतो, दुसऱ्या देशांवरती करतो, दुसऱ्या माणसावरतीही करतो. त्यामुळे हल्ला करण्याचा अधिकार माणसाचा असताना बिबळ्यानं कसं काय हल्ला करणं? त्यामुळे आपल्याला राग येणं. म्हणून काय करतो आपण साधारणपणे, एखादा प्रश्न हा मुळासकटच सोडवून टाकायचा. म्हणजे सगळे वाघच मारले, सगळे बिबळेच मारले तर हल्ला होण्याचा प्रश्नच नाही. मागे एकदा मुंबईमध्ये कुठली नदी होती, तिला पूर आला म्हणून आपण नदी बुजवून टाकली ना ती. म्हणजे याच्यापुढे नदीला पूर येणं शक्यच नाही आहे. सगळ्या शहरांमध्ये आहे. नदीला पूर केव्हा येईल? नदी असेल तर येईल ना. त्यापेक्षा ती बुजवून टाका. नदीला पूराला ही बातमीकडे हेडलाईन होणारच नाही. तर अशा प्रकारचा आपला हा विकास सगळा सुरू आहे. तर नॅशनल पार्क, बोरिवली नॅशनल 25 वर्षांपूर्वी, आणि तो बिबळ्या आणि ते जंगल असं ते आहे. आणि बिबळ्याचा हल्ला हा पुढे आहे. जंगल आहे बरं का, दिसतंय पाठीमागे तुम्हाला, उंचच्या उंच वाढलेलं. आणि अशी बातमी आली होती मध्ये की ते जे काही जंगल आहे त्या जंगलाला, म्हणजे नॅशनल पार्कला कुंपण घालणं असं चालू होतं. ते कुंपण घालण्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे. त्या दुसऱ्या चित्रात तुम्हाला ते नॅशनल पार्क आणि त्याला कुंपण घातलेलं दिसतंय का? हे कुंपण घातलं नाही इथे, हे नॅशनल पार्कला कुंपण घातलेलं आहे. म्हणजे ते काम पूर्ण झालेलं आहे. जंगल आहेच, फक्त ते कॉन्क्रीटचं आहे, त्याला आपला नाईलाज आहे. नवीन नवीन शोध लागतात त्याला, आपण तरी काय करणार. काही पॉकेट कार्टून्स आहेत लोकसत्तामध्ये. रोज जेव्हा मी पॉकेट कार्टून काढत असतो तेव्हा वेगवेगळे विषय असतात, वेगवेगळ्या प्रकारे त्याची मांडणी करावी लागते, भाष्य करावं लागतं. त्याचेच काही नमुने मी आपल्याला दाखवतो. बँकांचे सारखे संप सुरू असतात. बँकांचे आपलं नातं आहेच, ते विदाऊट बँक आपण सर्वाईव्ह होऊ शकत नाही. पण सारखे संपावर जातात ना, तेव्हा आपल्याला काळजी वाटायला लागते. आणि अशीच बातम्या येतात की बँकांना काय नुकसान झालं, तोटा झाला, कोणी डल्ला मारला, इकडे गेला, तिकडे, सगळं सुरू असतं. म्हणून ती बाई म्हणतात की मला वाटतं हा संप असाच चालू राहिला तर कदाचित बँकांना होणारा तोटा कमी होईल. संपच खूप दिवस सुट्टी असेल तर बँकेत व्यवहार होणारच नाही, तोटा कमी होईल, आपोआप बँक प्रॉफिटमध्ये येईल. अशा प्रकारचा विचार ती मांडते. आणखीन एक पॉकेट काढून मी काढलं होतं, ज्याची बातमी आली होती की गरिबांची संख्या घटली, अशी बातमी आली होती. म्हणजे काय, तर दारिद्र्य रेषा जी आहे काय ती खाली आली, त्यामुळे अनेक गरीबवरती आले ना. बरोबरच आहे. ती खाली का आली? हे गरीब कुटुंब आहे, तिचे जे कारण मीमांसा करतायत. तर ते म्हणतो, नवरा म्हणतोय माझी खात्री आहे अनेक संख्याशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ त्या दारिद्र्य रेषेला अनेक वर्ष लोंबकळत होते, म्हणून ती खाली आली. बाकी काही झालेलं नाही त्याच्यामध्ये, म्हणून ते सगळे लोक तुम्हाला वरती दिसत आहेत. राजकारणावरती तर काढावंच लागतं. म्हणून त्याच्यामध्ये हे म्हणतायत की जाहीरनाम्यामध्ये भ्रष्टाचार मुक्त प्रशासन याऐवजी भ्रष्टाचार युक्त प्रशासन असं छापून आलंय. तर ही छपाई चूक आहे की आपलं नवं धोरण आहे काय? म्हणून तो माणूस कसा बघतोय बघा, तिरकस नजरेने. ही अत्यंत आतल्या गोट्यातल्या बातम्या फक्त मला माहिती असतात बरं का. या लोक पक्ष बदलतात. काय कारण असतात पक्ष बदलण्यासाठी? या माणसानं उदाहरण दिलं आहे, का मी पक्ष बदलतो. तो म्हणतो की मी पूर्वी सरपंच होतो, आमदार होतो, खासदार होतो, मंत्री होतो, तरी तुमच्या स्थितीत काहीही बदल झाला नाही, म्हणून मी आता पक्ष बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता तरी बघ तुमच्या परिस्थितीमध्ये काही बदल होतो का हे बघायला. माझ्या चित्रांमध्ये, प्रामुख्याने बऱ्याच चित्रांमध्ये बैल असतो. बैल कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे तो कधी फ्रेममध्ये असतो, टेबलावर असतो, वर्तमानपत्रात असतो, बैल असतो. कारण मला बैल हा प्राणी अतिशय आवडतो. कारण मी शेतकरी पण आहे, माझं स्वतःचं शेत आहे. त्या शेतामध्ये मी एक दिवस बसल्याचं, माझा जो बैल आहे तो बैल आला आणि त्यांना माझ्याकडे तक्रार केली की तुम्ही बाकी सगळ्या लोकांना दाखवता, तुम्ही मला काय चित्रात दाखवत नाही, मला बसायला जागा द्या की जरा. म्हटलं ठीक आहे तुझ्यासाठी, म्हणून मी बैलाला त्या माझ्या चौकटीमध्ये मी त्याला अंतर्भूत केलेलं आहे. वरती असलेलं माझं विशेष प्रेम. पण हे बैल प्रतीक म्हणून अनेक ठिकाणी आपल्याला दिसतात माझ्या चित्रांमध्ये. ते दोन बैल आपापसात बोलतायत. तो म्हणतो की ठीक आहे तू तिकडे दुष्काळावर नजर ठेव, मी इकडे महापुरावर नजर ठेवतो. मराठवाड्यामध्ये प्रचंड पूर आले. खात्री आहे का 6 महिन्यानंतर पाणी टंचाईच्या बातम्या येणार नाहीत? येणारच. अजून ते आदिवासी बघा हंडे डोक्यावरून चाललेले आहेत,
ते असणारच आहे. असाच आपला देश आहे. पण गाय आणि बैल ह्याच्यातलं महत्त्वाचं काय आहे? आणि अचानक आमच्या असं लक्षात आलं की राजकारणामध्ये गायीला महत्त्व असलं तरी अर्थकारणामध्ये मात्र बैलालाच महत्त्व आहे. कारण स्टॉक एक्सचेंजचा जो बैल आहे, बुल, तो बिल किती वाढतो त्याच्यावरती तुमचा देश, प्रगती, आर्थिक अमुक तमुक वगैरे सगळं आहे. गाय आपली राजकारणापुरती ठीक आहे. मध्यंतरी अशा व्यंगचित्र कशी सुचतात तर 7-8 वर्षांपूर्वीचं जे चित्र आहे, रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने राजीनामा दिला अशी ती बातमी होती. आणि त्याच्या अगोदर आणखीन 2-3 गव्हर्नर्सने राजीनामा दिलेला होता. त्यामुळं सतत राजीनामा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर देत आहेत त्याचं जरा नाही म्हटलं तरी काळजी, धक्का असं वाटतच होतं. तर ती बातमी आली. त्याच वेळात दुसरीकडे बातमी होती की देशातल्या वाघांची संख्या कमालीची घटली आहे. म्हणजे ते वाघांचं संरक्षण करणं हळूहळू अवघड होत चाललेलं आहे अशी ती बातमी होती. स्वतंत्र बातमी, दोन्हींचा काहीही संबंध नाही. पण व्यंगचित्रकार दोन्ही गोष्टी एकत्र आणून व्यंगचित्र तयार करू शकतो. त्याच्यावरचं हे व्यंगचित्र आहे की रिझर्व्ह बँकेचा जो लोगो आहे त्या लोगोमध्ये सुद्धा वाघ आहे. आणि म्हणून व्याघ्र संवर्धनामध्ये सरकारला पुन्हा अपयश, म्हणून तो वाघ बाहेर पडलेला आहे. तुमच्या टाळ्यांसाठी मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो, कारण या चित्राला देश पातळीवरचा सर्वोत्कृष्ट व्यंगचित्र म्हणून पुरस्कार मिळाला. नरेंद्र मोदी सरकारची जी काही कारकीर्द आहे तर कारकिर्दीवरती एक चित्र काढायचं डोक्यात होतं. तर अनेक गोष्टी आल्या पाहिजेत. 4 गोष्टी एकत्र काढून मी फक्त एक चित्र काढलं ज्याच्यात त्या मोदी सरकारचे 4 गुण तुम्हाला दिसतील. त्यांचा मेक इन इंडिया आहे, त्यांची गाय आहे, त्यांची नोटबंदी आहे आणि त्यांचं कचरा साफ करण्याचं अभियान आहे. हे सगळं एकत्र आलेलं आहे. कारण आपल्याला अजूनही कुठल्याही उकिरड्यावरती तुम्हाला गायी बैल ही दिसतातच, हे वास्तव आहे. व्यक्तिमत्वांच्या वरती सुद्धा काही व्यंगचित्र काढलेली आहेत. अडवाणींना तिकीट नाकारलं आणि त्यांची काय मार्गदर्शक मंडळ वगैरे त्यांची हकालपट्टी का नेमणूक तिकडे केली असं म्हणू आपण. असं त्यावेळी म्हणजे अडवाणींसारखा माणूस ज्यानं मोठं आंदोलन उभं केलं, भाजपला देशभर पसरवलं आणि एक मोठा वाटा त्यांच्या भाजपच्या यशामध्ये आहे, हे सगळं आपल्याला दिसलेलं आहे समोर. आणि अचानक एक दिवस त्यांना सांगितलं की आता तुम्ही राम तुम्ही आता फक्त आरामखुर्चीत बसा, अशा प्रकारे त्यांना सल्ला देण्यात आला. त्याच्यावर ते व्यंगचित्र आहे. योगायोगानं ते जे साल आहे, ज्या साली ह्या 2 गोष्टी घडल्या, ते फार योगायोगाची गोष्ट आहे असं मला त्यासाठी वाटते. ते म्हणजे रामायण आणि महाभारत. रामायणामध्ये त्याने असंख्य बाण सोडलेले आहेत. त्याच बाणांची शय्या करून त्यांना महाभारतामध्ये तुम्ही आता भीष्माचार्य आहात, तुम्ही विश्रांती घ्या. 91 ते 19. रसिको एक जुनं व्यंगचित्र दाखवतंय. आपल्यापैकी अनेक लोकांना एनरॉन हा शब्द माहिती असेल, माहिती आहे ना? एनरॉन हा एक, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो, एनरॉन हा एक भला मोठा अमेरिकेचा वीज निर्मिती करणारा प्रकल्प. तो पहिला खाजगी प्रकल्प तो महाराष्ट्रात आला, कोकणामध्ये आला, तो सुरू झाला. त्याच्यानं खूप वाद झाले, असंख्य गोष्टी घडल्या. आणि मग काही कालांतरानं तो हटवा पहिला आणा झालं, नंतर हटवा सुरू झालं. विलासराव देशमुख वगैरे सगळी मंडळी त्या काळामध्ये होती, गोपीनाथ मुंडे वगैरे. त्यावेळेला अशासारख्या बातम्या यायच्या की सगळं हटवा तर सुरू होतंच, हकला, हटवा, रद्द करा वगैरे वगैरे. एनरॉनला हटवणं महाराष्ट्राला महागात पडेल, शरद पवार. एनरॉनला नुकसान भरपाई देणं महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा कणा मोडेल, शरद पवार. एनरॉन करार रद्द करणं महाराष्ट्राची विश्वासार्हता खड्ड्यात जाईल, शरद पवार. मी म्हटलं अरे सगळे लोक म्हणत आहेत की हटवा, घालवा, हे वगैरे वगैरे, हेच कसे काय एकटे एनरॉनच्या बाजूने बोलत आहेत? मी व्यंगचित्रकार आहे, मी काय शरद पवारांना विचारू शकत नाही. मी व्यंगचित्र काढणे माझं काम मी करत असतो. म्हटलं आपण शरद पवारांचं नाही कॅरिकेचर म्हणजे अर्कचित्र काढूया, त्याच्यातून आपल्याला काही सापडतं का बघूया. म्हणजे स्केचबुकमध्ये मी शरद पवारांचं चित्र काढण्याचा प्रयत्न केला. पहिलं चित्र काढलं, मला अजिबात आवडलं नाही. म्हटलं हे काय दिसत नाही शरद पवारांसारखे, फ्रँकली स्पीकिंग. त्यावेळेचं अर्थात 25-30 वर्षांपूर्वी हे नाही दिसत. काही रेषा कमी करूया, बघूया दिसतात का. म्हणजे आणखीन काही रेषा त्याच्यातल्या कमी केल्या आणि त्याला नाव लिहिलं पवारांची बदलती प्रतिमा. आणि नाही अजून थोडं कमी करावं का, आणखीन काही कमी केल्या. आणि मला आता हे जरा शरद पवारांचं काय वाटायला लागले. शेवटचा प्रयत्न म्हणून मी शरद पवारांचं कॅरिकेचर केलं आणि मला माझ्या प्रश्नाचं उत्तर सापडलं.
रसिको, ज्या ज्या वेळा मी एनरॉनकडे बघतो मला तिथं शरद पवार दिसतात, ज्या ज्या वेळा मी शरद पवारांकडे बघतो मला इथे एनरॉन लिहिलेलंच दिसतं. आणखीन एक प्रसंग आहे, प्रसंगनिष्ठ मी विशिष्ट व्यक्ती विशिष्ट घटना याच्या संदर्भात तो आहे, पण तो सार्वकालिक असतात. बऱ्याच वेळा असं असतं की राजकीय व्यंगचित्र की फार त्याचं आयुष्य कमी असतं, परंतु त्याचा तो जो मूळ गाभा असतो ना, तो गाभा मात्र दीर्घकाळ टिकणार असतो. उदाहरणार्थ एक प्रसंग असा घडला होता, लालू प्रसाद यादव यांनी राजीनामा दिला आणि राबडी देवीनं मुख्यमंत्री केलं, असा तो प्रसंग होता. आणि अशावेळी राबडी देवी कोण हे पण कोणाला माहिती नव्हतं. मग राबडी देवी मग त्यांची बायको, मग त्यांना काय 9 मुलं आहेत, मग त्या अशा दिसतात, त्यांना भाऊ किती आहेत, त्यांचं शिक्षण किती झालं आहे वगैरे 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 खूप माहिती. अशातच टाइम्स ऑफ इंडियामध्ये पहिल्या पानावरती एक फोटो आला, लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि तिची 7 मुलं, असा तो फोटो होता. प्रत्यक्षात त्यांना 9 मुलं आहेत. त्या टाईम्सच्या फोटोग्राफरला त्यांचा ग्रुप फोटो घेणं जमलं नाही, पण मला ही सगळी माणसं केव्हाही अवेलेबल होती, म्हणून मी त्यांचं एक ग्रुप फोटो काढला. ग्रुप फोटो काढल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हे स्केच आहे, कॅरिकेचर आहे, याच्यात कॉमेंट कुठे आहे, काहीतरी कॉमेंट पाहिजे त्याच्यात, तर त्याला काहीतरी मजा येईल. मी खाली एकच वाक्य लिहिलं, बिहारचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे मुख्यमंत्री आणि 9 भावी मुख्यमंत्र्यांचं एकत्रित घेतलेलं दुर्मिळ छायाचित्र. हे चित्र इतकं खरं ठरतंय की त्यांचा मुलगा आता मुख्यमंत्री होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मला माहिती नाही त्यानं कसं हे चित्र बघितलं असेल आणि कशी प्रेरणा घेतली असेल या चित्रावरून, याच्याविषयी मला माहिती नाही खरंच कसं. पण एक लक्षात घ्या, हे चित्र काय लालू प्रसाद यादव यांच्यावरतीच आहे. प्रत्येक राज्यामध्ये जे कोणी घराणेशाहीवाले पक्ष आहेत त्या सगळ्यांवरती हे आहे. आजोबा, मुलगा, नातू, पणतू हे सगळे पक्ष नेतृत्वच करण्यासाठी जन्माला आलेले आहेत. बाकी त्या पक्षामध्ये कुणालाही पक्षाचा नेता होण्याची शक्यता नाही आणि असूही नाही. ही लोकशाही आहे का, असा प्रश्न आपणच आपल्याला विचारायचा आहे. आपल्याला ह्याचं उत्तर कळलं असेल. प्रत्येक विशिष्ट लालू प्रसाद असं नाही, कुठल्याही राज्याच्या असे प्रकारचे तुम्हाला अनेक पक्ष दिसतील की त्या घराण्याच्या संबंधित सगळे ते लोक आहेत आणि ते पक्ष आहे. काही चित्र काढताना मध्यंतरी असा प्रसंग आला होता की शरद पवार यांच्या पक्षामधले काही आमदार फुटून निघाले. ते बघितल्याबरोबर मला जे चित्र सुचलं ते हे आहे. आणखीन एक हे आता कसं निवडणूक चिन्हाच्या संदर्भामधलं हे व्यंगचित्र आहे. काही बोलायची काही गरज नाही, सगळ्यांना सगळं माहिती आहे. आणखीन एक असं होतं की बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर पक्षाची धुरा उद्धव सांभाळू शकतील का, सांभाळू शकलेच तर ते कशाच्या जोरावरती सांभाळतील, अशा प्रकारची चर्चा सुरू होती. त्याच्यावरती काढलेलं हे पुढचं चित्र आहे. बाळासाहेबांचा हात असल्यामुळेच त्यावेळेस धनुष्यबाण होतं त्यांच्याकडे, ते धनुष्यबाण तगून आहे, हा त्याचा अर्थ. काही अर्कचित्र म्हणजे कॅरिकेचर्स मी केलेली आहेत, ती तुम्हाला दाखवतो. काय झालं, निवडणुकाचं चिन्ह प्रत्येक पक्षाचं जे काय असतं ते, आणि त्या पक्षाचा जो नेता, ह्यांना एकत्र करून काय करता येईल असा विचार मी करत होतो. निव्वळ कॅरिकेचर उभा आहे माणूस, असं बसलाय बिसलाय हसतोय, ठीक आहे, परंतु त्या पक्षाचं ते निवडणूक चिन्ह आणि तो पक्षनेता ह्यांना समजा एकत्र आणलं की अध्यक्ष जो कोणी असेल तर काय होईल म्हणून मी प्रयोग केला. त्यावेळी अर्थातच लालकृष्ण अडवाणी हे भाजपचे अध्यक्ष होते, त्यामुळे पुढचं चित्र हे अडवाणींचं आहे. जयललिता यांच्या पक्षाचं चिन्ह होतं 2 पानं, हे आपल्याला माहिती असेल कदाचित. तामिळनाडूमधल्याच करुणानिधी यांच्या पक्षाचं चिन्ह आहे उगवता सूर्य. तिकडे बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचं चिन्ह आहे फूल, ममता बॅनर्जी. आणि मला स्वतःला आवडलेलं ते म्हणजे मायावती यांचा जो बसपा हा जो पक्ष आहे त्या पक्षाचं चिन्ह आहे हत्ती, हे माहिती असेलच. त्यावेळी शरद पवार यांच्या पक्षाचं चिन्ह होतं घड्याळ.
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि अर्थात त्यावेळी शिवसेनेचं चिन्ह होतं त्याच्याशिवाय साधी म्हणावीत अशी काही कॅरिकेचर्स मी केलेली आहेत. मुख्यमंत्री काही, विलासराव देशमुख, सोनिया गांधी, सॉरी सुशील कुमार शिंदे, सॉरी तुमचं लक्ष आहे की नाही मी बघत होतो. याच्यानंतर मी आणखीन एका शेवटच्या भागाकडे येतो. याच्यामध्ये एक वेगळा प्रयोग मी केलेला आहे. तो आहे भ्रमचित्र. दृष्टीभ्रम होतं आपल्याला बऱ्याच वेळा, हे की ते कळत नाही. अशा प्रकारची मालिका मी एका दिवाळींकासाठी केलेली होती. तर त्याची सांगड कशी घातली, नुसते दृष्टीभ्रमाचे चित्र काढणं वगैरे आणि ते आपल्या जीवनाशी रिलेट करणारं ठरावं, या दृष्टीने मी काही चित्र काढली. आपल्याला हे माहिती आहे, तुम्ही कुठलाही प्रकल्प त्याची अनाऊन्समेंट करा, तो प्रकल्प किती आवश्यक आहे म्हणून अनेक तज्ज्ञ लोक लिहितात, आणि तो प्रकल्प किती विनाशक आहे दुसरे तज्ज्ञ लिहितात. सामान्य माणसाने अरे हा पण बरोबर आहे, हेचं पण बरोबर वाटतं, करायचं काय? धरण बांधा, पूल बांधा, रस्ते बांधा, रेल्वे, मेट्रो, विमानतळ, काही असू दे, याची आवश्यकता काय? आणि याची आवश्यकता आहेच, हे दोन्ही बाजूंनी तज्ज्ञ लोक म्हणत असतात. या सगळ्या वादांमध्ये मला हे चित्र फार महत्त्वाचं वाटतं, की ते वाचून दाखवतो, थोडंसं ब्लर्ड आहे म्हणून. हे दिसत असेलच, हे दोन विचारवंतांमधील नेहमीचे मतभेद, आपल्याला जिना चढायचा आहे की उतरायचा आहे याबद्दलचे. कारण तो जिना खरोखरच तुम्ही बघाल, तुम्हाला असं वाटेल की चढायचा आहे, तुम्हाला असं वाटेल उतरायचं, तुम्हाला उतरल्यासारखं वाटेल. तर हा दृष्टीभ्रम दाखवणारं हे चित्र आहे. आणि आपल्याला हेही माहिती आहे, हल्ली क्रिकेटची षटकं कमी होत चालली ना. पूर्वी 6 दिवस चालायचे, मग ते 5 दिवस झाले, मग ते 1 डे आले, आणि 20-20 सगळं असं छोटं छोटं होत चाललेलं आहे ना. तर स्टंपची संख्यासुद्धा आता कमी करणार असं म्हणत आहेत. कमी वरती बघाल तर तुम्हाला कमी झाल्यासारखे वाटेल. एकच बेल आहे, एकच बेल आहे वरती, 2 स्टंप्सवरती थांबलेली, आणि खाली मात्र त्याचे 3 टोकं आहेत. 3 की 2 हा दृष्टीभ्रम आहे. शेवटची 2 चित्र मी तुम्हाला दाखवतो आणि माझा हा कार्यक्रम मी संपवतो. काय असतं माहिती आहे, वेगवेगळ्या प्रकारची मॉडेल्स असतात आपल्यासमोर. रुबिक क्यूब आपल्या सगळ्यांना माहिती असेल. रुबिक क्यूब काय आहे, तर तो एक 6 त्याला सरफेस असलेले, 6 वेगवेगळ्या प्रकारचे रंग असलेला तो एक जादूचा खेळ आहे थोडक्यात. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही बाजूला फिरवा आणि इतक्या फास्ट आणि वेगाने फिरवा की शेवटी तुमचे 6 वेगवेगळे रंग त्याच्यामध्ये येतील. पण लोक टाळ्या वाजवतात, काय भारी, अरे मस्त केलं वगैरे वगैरे. हा तो खेळ आहे. हा विषय बाजूला ठेव. दुसरा विषय काय, लोकांना आता स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व पाहिजे. माझ्या शेजारी कुठल्या भाषेच्या लोकांनी, कुठल्या धर्माच्या लोकांनी, कुठल्या जातीच्या लोकांनी राहायचं, मला माझ्याच जातीचे, माझ्याच भाषेचे, माझ्याच धर्माचे लोक आजूबाजूला पाहिजेत. थोडक्यात काय, रुबिक क्यूबमधला जो काय एक फेस असेल तो फक्त माझा असेल, मला तिथं सरमिसळ झालेली चालणार नाही. अशा प्रकारची मनोभूमिका ही आपल्या देशाचं नाही, जगभर सुरू आहे. लोक अधिकाधिक संकुचित होत चालले आणि त्यांना ते नको आहे. असं कधी वेगळ्या देशाचे, वेगळ्या धर्माचे, वेगळ्या भाषेचे वगैरे लोक नको आहेत आपल्या आजूबाजूला. स्वतःचं स्वतंत्र पाहिजे, हेच सुरू आहे. त्याच्यावर तर युद्ध होत आहेत. म्हणून इकडचा रुबिक क्यूब म्हणतो, छान, भाषा, वंश, जात, धर्म, प्रांत यांना वेगवेगळं करण्यामध्ये तुम्ही यशस्वी झालात. पृथ्वीचे सगळे रंग एकाच वेगवेगळ्या, हा आफ्रिका खंडानं हा याच रंगाचा असेल, हा एशिया याच रंगाचा असेल. असं जेव्हा होईल तेव्हा अनेकांना वाटेल, काय मस्त गेम खेळला यार, सगळे 6च्या 6 वेगवेगळ्या रंगाचे किती झटकत त्याने करून दाखवलं. असं आपल्याला कौतुक वाटेल त्या माणसाविषयी. वस्तुस्थिती कदाचित अशी असू शकेल की लोकांना वेगवेगळेपणा नको आहे, पण खरं सौख्य, खरं आनंद कशामध्ये आहे,
विविधता में एकतामध्ये आहे का हम एक और हमारा एक असं आहे? हे आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पहिलं मी तुम्हाला जी सुरुवात केली होती ती वेगवेगळ्या काव्यप्रकार, कथाप्रकार, कादंबरी हा घेऊन मी ते वाङ्मय हा जोडला गेलेला होता या संपूर्ण व्यंगचित्रकलेविषयी. शेवटचं एक चित्र तुम्हाला असं दाखवतो. आपल्याकडे असं म्हणतात की अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको रे. म्हणजे काय, तर थोडक्यात तुझ्या अंगातला जो चांगुलपणा आहे तो जिवंत ठेव. अनेक संतांनी सांगितलेले वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळ्या काळामध्ये की तुझ्या अंगातला जो चांगुलपणा आहे तो ठेव. खरं म्हणजे तू चांगलाच माणूस आहेस. परिस्थितीमुळे, प्रसंगांमुळे, काही घटनांमुळे तुझ्यामध्ये थोडासा तो एक विचित्रपणा आलेला आहे. प्रत्यक्षात तू अतिशय चांगला माणूस आहेस. हे सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. हे सगळं एका व्यंगचित्रकाराने, ज्याचं नाव आहे गॅरी लार्सन, अमेरिकन आहे, खूप भारी आहे तो. त्याचं एक चित्र मी तुम्हाला दाखवतो आणि माझ्या कार्यक्रमाची मी सांगता करतो की अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको रे. कुरूप असलेल्या पक्षाचं प्रतिबिंब कसं निर्मळ असू शकतं, किती छान असू शकतं, याचं हे एक काव्यात्मक वर्णन आहे. ही निव्वळ कविता नाही आहे, तर हा एक आध्यात्मिक असा संदेश देणारं हे व्यंगचित्र आहे असं मला वाटतं. रसिको, तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. तुम्ही मला चांगला प्रतिसाद दिलात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी लोकसत्ताचे आभार मानतो, कारण त्यांच्या सहकार्यानेच आणि त्यांनी दिलेल्या आमंत्रणामुळेच मी ते आज उभं राहू शकलो आणि माझी कला आपल्यासमोर सादर करू शकलो. तुम्हा सर्वांचे आणि लोकसत्ताचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरांच्या कल्पनाशक्तीला आणि विनोदबुद्धीला एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर, खूप छान सेशन घेतलं तुम्ही आणि या सत्राबद्दल तुमचे खूप खूप आभार. मी लोकसत्ताचे सिद्धार्थ खांडेकरांना विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावं आणि सरांना आपण एक छोटीशी भेटवस्तू देणार आहोत लोकसत्तातर्फे. ती भेटवस्तू त्यांना द्यावी. लोकसत्ताचे सिद्धार्थ खांडेकर सर. थँक्यू. प्रशांत कुलकर्णी सरांचं भेटवस्तू देऊन आभार मानतायत. धन्यवाद सर. या पुढचं सत्र इथे होणार आहे तरुण कथाकारांचे अभिवाचन. मी विनंती करते सर्व उपस्थितांना त्यांनी या सत्रासाठी इथेच थांबावं. आपलं पुढचं सेशनसुद्धा लवकरच सुरू होतं आहे. धन्यवाद.